आता करू. श्री गणेशाय नमः. पयल नमन पयल नमन आम्ही करीतो वंदन आम्ही करीतो वंदन. तुम्ही ऐका हो गुणजन तुम्ही ऐका हो गुणजन आम्ही करीतो कथन आम्ही करीतो कथन. पयल नमन करून वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतो नमन. तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही सांगतो नमन. तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही सांगतो कथन. तुम्ही ऐका हो गुणीजन तुम्ही ऐका हो गुणीजन. म्हणून आम्ही घेतलं. पण ह्याची पुढची जी आहे जी कडवी न ती किती वेळा तरी रेडिओ वेगळी 40-50 वर्षापासून मी ऐकते पण त्यातली कधी शब्द कळत नाही. म्हणून मी ह्यावेळी शब्द घेतले. तर पुढचं कडवं असं आहे. विसकटली हरा आम्ही येत फुले अजग अजग गौरीवर चवली फुले. आता इथे विसकटली हरा म्हणजे सृष्टीच्या फुलांचा हारा तो आम्ही इथे येत फुले आम्ही तिथे ती शोधून घेतली. आणि अज गज अज म्हणजे ईश्वर गजगौरीवर चवरी फुले विसकटली हारा आम्ही घेत फुले. आणि आता आम्ही परत हा हारा आणला निसर्गाकडनं. आता त्यातनं आम्ही परत फुलं वेचतोय. पुढचं कडवं असं आहे. लहान मुलं मुली जमुन चिमुकली खेळ भातुकलीचा खेळताना नकली अक्कलेच्या चिखलात नेत्र फुले विसकटली हारा आम्ही घेत फुले. अक्कलेच्या चिखलात नेत्र फुले म्हणजे अज्ञानाचा किंवा कोंदळाच्या परिसरातून बाहेर पडून ज्ञान प्राप्ती होणे सत्य दिसणे किंवा योग्य मार्ग दिसणे असं आहे. पुढचं कडवं आणखी असंच कळत नाही. शब्द नीट ऐकायला येत नाही कारण वाद्यांचा आवाज खूप जास्त असतो. गणपती आला आणि नाचून गेला र गणपती आला आणि नाचून गेला. आणि शब्द असे नटवार पार मांग झाला. खरं नटवार नाही नटवर म्हणजे श्रीकृष्ण. पार मांग म्हणजे त्याला खूप आनंद झाला तो प्रसन्न झाला आणि म्हणून मग गणपती आला आणि नाचून गेला. आणि परत पयल नमन हो करीतो वंदन पयल नमन हो करीतो वंदन असं एक पारंपरिक लोकगीत आहे. आपल्या साहित्य रंगामध्ये म्हणून मी साहित्य रंगामध्ये पहिलं गीत घेतलेलं आहे. आपल्या साहित्याचा हा जुना प्रकार आहे. त्याच्या आधी शब्द निर्माण झाले. त्या शब्दाशिवाय आपल्याला अक्षर सगळे अगदी अक्षर मग शब्द येतो. तर त्यामध्ये आहे ना सर्वप्रथम अक्षर जन्माला आली आणि त्यातूनच पुढे शब्दलिपी साकारली. अ ते ज्ञ अशा कोणत्याही अक्षरातून प्रकट होणारा गणपती हा या शब्दलिपीचा निर्माता असल्याचं मानलं जातं. श्री गणपती शब्द ब्रह्मातून साकारलेला आहे. देवनागरी लिपीतील प्रत्येक अक्षर एका सरळ उभ्या रेषेच्या साह्याने साकारले आहे. यात अक्षराला सावरण्यासाठी एक सरळ रेषा उपयोगात येते. म स प य व च न ख अशी काही वांगी दाखल उदाहरणं पाहिली तर अक्षर उभ्या रेषेला धरून चालतात. मात्र क फ या अक्षरामध्ये हीच रेषा मध्यभागी असते. असं असलं तरी ग न श या अक्षरामध्ये मात्र ही रेषा अक्षराला साह्य करत नाही शिवाय स्पर्शही करत नाही. थोडक्यात काय तर या लिपीचा मूळ करता उद्गाता असलेल्या श्री गणेशाचं लिपीमध्ये स्वतंत्र अस्तित्व आहे हे आपल्या निदर्शनास येतं. श्री गणपती शब्द ब्रह्मातून साकारलेला आहे आणि याचा दाखला देताना नेहमीच ओंकाराचा उल्लेख होतो. नंतर आपण येतो बसू का. नंतर आपण येतो ना आपलं हे जे साहित्य निर्माण झालं ते कधीपासून निर्माण झालं मराठीचं. मागे आपण पुस्तक दिनाच्या दिवशी असं सांगितलं होतं की 2000 वर्षापूर्वीपासून आपलं मराठी सर्वात जुनं पुस्तक आहे ते म्हणजे गाथा सप्तशती. काय आहे गाथा सप्तशती ते आपण जरा बघूया. आज जो मराठी भाषेला म्हणजे 23 सप्टेंबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यात प्रामुख्याने गाथा सप्तशतीचा विचार करावा लागतो. नेमकी काय आहे गाथा सप्तशती. 2000 वर्षापूर्वी लिहिलेले मराठीतील सर्वात जुने पुस्तक म्हणजे गाथा सप्तशती महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य.
संपादक आहे हा शातवाहन, हा राजा आहे. आणि संशोधक, या पुस्तकाचं संशोधन केलं ते स.आ. जोगळेकर यांनी. आणि त्या काळातील जनजीवनाचे प्रतिबिंब यातून घडते. आणि ह्याचा शोध कसा लागला ना, ते अगदी म्हणजे मनोरंजक आहे. 1971 साली एका महाविद्यालयात मित्राला भेटायला गेलो होतो. नुकताच मॅट्रिमोनी कॉलेजला प्रवेश घेतला होता. अभ्यासाच्या नावाने बोंब बसल्यामुळे अवांतर वाचनाच्या सगळ्या सीमा पार केल्या होत्या. फ्रान्स काफ्का, मार्क्स, हेमिंग्वे, स्टाइनबेक, विल्यम शिरर, जे कृष्णमूर्ती आणि असे अनेक लेखक ज्यांच्या लेखनावर चर्चा करत ही वर्षे गेली. त्या वर्षाचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही. असो, मी ज्या महाविद्यालयाबद्दल बोलत होतो या माझ्या मित्राला त्यांच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा भयंकर अभिमान होता. ते मी बघावे अशी त्याची त्या काळात फार इच्छा होती. ताजमहाल बघायला जाणाऱ्याच्या मनात काय उत्कंठा असावी त्यापेक्षाही जास्त उत्कंठेने मी त्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पाऊल टाकले आणि माझी छाती दडपून गेली. जे माझ्या स्वप्नातही बघणे शक्य नव्हते ती ग्रंथसंपदा बघून माझे मन तृप्त झाले. हे तर काहीच नाही, आपल्याला अजून सगळ्यात वरच्या मजल्यावर जायचे आहे असे मित्र म्हणाला. आता अजून काय बघायला मिळणार या उत्सुकतेने मी त्याच्या मागोमाग जिना चढायला लागलो. जिना अर्थातच लाकडी कुरकुरणारा. जसे जसे आम्ही वर जाऊ लागलो तसे धुळीचे साम्राज्य दिसू लागले. शेवटी पोहोचल्यावर तर धुळीशिवाय काही दिसेना. नीट बघितल्यावर त्याच्या खाली लपलेली असंख्य पुस्तके मला दिसली. हे रे काय ही अवस्था, मी म्हटले. तुला हस्तलिखिते बघायची होती ना, चल जरा त्या टोकाला जावे लागेल, मित्र म्हणाला. त्याने पुढे पाऊल टाकले आणि माझ्या लक्षात आले की तो पुस्तकावरून चालतोय पण दुसरा मार्गच नव्हता. त्या मजल्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत पुस्तके जमिनीवर पसरून पडली होती. ज्या पुस्तकावर त्याचा पाय पडला होता ते मी झटकून उचलले आणि बघितलं तर ते होते हाल सातवाहनाची गाथा सप्तशती. लेखक होते श्री जोगळेकर. या गाथेबद्दल पूर्वी कोणाकडून तरी ऐकले होते. या जाडजूड पुस्तकातून चांगली माहिती मिळेल या आशेने ते मी उचलले आणि मित्राच्या नावावर नोंदवून पुण्याला घेऊन आलो. दुर्दैवाने त्याने या जगातून 2 महिन्यानेच एक्झिट घेतली आणि ते पुस्तक माझ्याकडे तसेच राहिले. नंतर जवळजवळ 7-8 वर्षांनी मी ते वाचायला काढले तेव्हा अर्थातच मनात मित्राच्या आठवणी दाटल्या होत्या. पण त्यामुळे आपण काहीतरी वेगळेच वाचतोय ही मी भावना मनात येत होती. पुस्तक वाचून झाल्यावर सातमानावर बरेच वाचून काढले पण त्याबद्दल परत केव्हा तरी. आज आपण या गाथेबद्दल वाचणार आहोत. खरं तर या गाथेचे प्राकृत भाषेत आहे. एक एक शब्द म्हणजे आपल्याला काही कळतच नाही. मी वाचते, मला प्रयत्न करते मी. सत्त सत्ताई कैवच्छलेन कोडिय मज्जा आलेमी हालेन विरई आणि सालंकाराणम गहाणाम. जमलेल्या 1 कोटी गाथांमधून सर्वोत्कृष्ट अलंकाराने नटलेल्या आणि 700 गाथांमधून निवडून हालाने हा ग्रंथ रचला असा अर्थ यावरील गाथेचा किंवा ओवीचा होतो. सर्वसामान्यांकडून जमा झालेल्या गाथांची भाषाही त्यामुळे सर्वसामान्यांचीच आहे. त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत ही भाषा बोलली जात असे. संस्कृत व आताची मराठी यामध्ये कुठेतरी. गाथेची सुरुवात शंकराला नमन करून गेलेली आहे. तो मी श्लोक वाचत नाही कारण खूप कठीण आहे, वाचताना येणारच नाही. त्याचा अर्थ असा आहे, मावळत्या सूर्याला अर्घ देण्यासाठी पशुपतीने ओंजळीत पाणी घेतले आहे आणि आकाशातील तांबड्या रंगाच्या उधळणीमुळे त्याच्या हातातील हे पाणी लाल दिसत आहे अशा पशुपतीला नमन करतो. आणि ह्याचा जो काळ आहे तो इसवी सन 21 ते 45 काळ आहे, इसवी 1 मध्ये. आणि कालिदास हा 3ऱ्या ते 4थ्या शतकात आहे. त्याच्यामध्ये कालिदासाने ह्या ही जी आता गाथा म्हटली लाल पाणी वगैरे ते पाणी घेतलं आहे ते त्याचा उपयोग त्याने उत्तर मेघामध्ये त्याचा ह्याने उपयोग केलेला आहे. आणि काहींचं म्हणणं असं आहे की काही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कालिदासाने आपल्या मेघदूतामध्ये घेतलेल्या आहेत. आणि ही तर मी प्रत्यक्षात आता जे मी वाचली ती मी कालिदासाची बघितली. उत्तर मेघामध्ये 35 ते 36वा श्लोक आहे त्याच्यामध्ये. ही कोणी रचली गाथा? ही गाथा ह्याने काय झाले, गाथा हा जो राजा होता हा सातवाहन वंशातला त्याने आपल्या लोकांकडे सगळ्यांना अशा मागितले की आपल्या काय आहे, कसं आपलं कसं जनजीवन कसं आहे, नद्या कुठच्या आहेत, झाडं कुठची आहेत, असं काही त्यांनी लोकांकडे मागवलं. त्यातनं बऱ्याच 1 कोटी गाथा जमा झाल्या. 1 कोटीमधनं हालाने स्वतः त्यांना निवडल्या आणि 700 गाथा आणि म्हणून तो गाथा सप्तसई असा त्याचं नाव आहे.
इसवी सन सुरुवात आणि ह्याचाच उपयोग आपण अभिजात मराठीचा दर्जा आपण मिळवला तो आपण ह्या पुस्तकावर मिळवला. ह्या की आमचं मराठी एवढं 2000 वर्ष जुनं आहे, त्यामुळे आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. नंतर आहे प्रज्ञा कीर्तने. एक लोककथा घेऊन आलोय आम्ही. लोककथा म्हणजे कहाण्या. तुम्ही चातुर्मासातल्या कहाण्या ऐकल्यात का? त्या तशाच असतात, पण चातुर्मासाच्या कहाणीची सुरुवात असते आठपाट नगर होतो. आता आठपाट नगर म्हणजे आपल्याला अर्थ लागत नाही. आठपाट म्हणजे काय? सरोजिनी बाबरनी सांगितलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना एकदा सांगितलं, आठपाट नगर म्हणजे 8 पेठांचं नगर. अर्थ बदलत जातात काही. आता आपल्याला ह्याच्यात पण दिसतात घोडल्याच्या ह्याच्यात आपण म्हणतो अक्कड माती, चिकट माती. अक्कड माती म्हणजे काय? आपल्याला चिकट माती आपल्याला माहिती असते, चिकट असते ती, पण अक्कड म्हणजे खडे मिश्रित माती. नंतर आणखी त्याच्यामध्ये असं ते त्या भाषेमध्ये अरंड्यावर करंडा, करंड्यावर अरंडा म्हणजे झोपाळा. आपल्याला काही अर्थ लागत नाही. दुसरं आणखी एक सांगते, आपण हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडी, अर्थ लागत नाही आपल्याला, पण जीएनी त्याचं जीए कुलकर्णी ते म्हणाले की फॅन्टसी काय उत्तम आहे. आपण आता म्हणजे काय फाळलेले काय कळत नाही काय नाही, पण जीए नामध्ये त्यामध्ये फॅन्टसी दिसली की असं काहीतरी असावं. आता आपण जी लोककथा मिळणार आहे ती वाचतात प्रज्ञा कीर्तने. नमस्कार मंडळी, लोककथा ऐका. वनराणी हरिणी. नृत्य करताना एक दिवस एक अप्सरा वारंवार चुकली. तिच्या मनाची चलबिचल झाल्याने तिचे पाऊलच बरोबर पडत नव्हते. साध्या रंगाचा बेरंग झाला. इंद्राने कारण विचारले तर म्हणाली, आज सकाळपासून सारखे वाटते. आपण संसार करावा, एखादे बाळ असावे, त्याला अंधारावे गोंजारावे असे सारखे वाटते देवा. इंद्र तिच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न झाला. मनात म्हणाला, खरेच यांना अक्षय तारुण्य आहे, सौंदर्य आहे, पण एकच काम नृत्याचे. शेवटी अप्सरा असली म्हणून काय झाले? स्त्री असल्याने महत्वाची भूक लागणारच. आणि या अप्सरेचे म्हणाल तर अप्सरांना स्वर्ग सोडता येत नाही, त्यांचे कायमचा संसारही करता येत नाही. एका वर्षासाठी जा पृथ्वी तलावर वनामध्ये हरिणी म्हणून राहा. तुला तेव्हा हरिणी आणि हवं तेव्हा कुणाची स्वामिनी होता येईल. वर्ष संपलं की परत येशील. चंद्रनगरीचा राजा आपल्या प्रधानांना म्हणाला, आज मृगरेसाठी रानात शिकारी पाठवा. एक चांगली हरिणी जिवंत पकडा. प्रधानाने पाठवलेल्या शिकाऱ्याने एक सुंदर हरिणी आणली आणि महालातील एका ओळीत बांधली. रात्र झाल्यामुळे पारद करणारे निघून गेले. राजपुत्र पहाटे उठला. पावा वाजवीत ओवरीत बसला. पावा वाजवीत असताना हरणीकडे त्याचे लक्ष गेले. ती पाव्याचे सूर ऐकून तल्लीन झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डोळ्यात जीव ओतून ती राजपुत्राला पाहू लागली. तिची एकसारखी धडपड चालली होती. राजपुत्राला तिची दया आली आणि त्याने ती सोडली. एक सुंदर हरणी ओवरीत बांधून ठेवल्याचे राजास कळल्याने राजा त्या ठिकाणी आला, तर हरिणी नाही. हरिणी कोणी सोडली याची चौकशी करता राजपुत्र म्हणाला, मी सोडला हरणीला. राजा भयंकर संतापला. त्याचा विरस झाला. रागाने म्हणाला, आता या अपराधाबद्दल तुला शिक्षा भोगावी लागणार. 1 वर्षाचा वनवास आणि हरणीची भरपाई मिळून 100 सोन्याच्या मोहरा 1 वर्षानंतर घेऊन ये. जा निघ. राजपुत्र 1 वर्षाच्या वनवासासाठी बाहेर पडला. एका घनदाट रानात आल्यावर नदीच्या काठी पडशी बांधून त्याने पावा वाजवण्याची साधना करण्याचे ठरवले. काही लाकडं गोळा केली, गवताचे भारे आणले आणि रानवेलींनी झोपडी बांधली. त्याच्या मनाला शांत शांत वाटले. वनवासाचा 1 वर्षाचा शिक्षा त्याला वरदानासारखी वाटू लागली. जशी संगीताची दीक्षा झोपडीच्या समोर तो पावा वाजवू लागला आणि त्या सुरावर मोहित होऊन ती हरिणी आली. हरिणीने राजपुत्रास ओळखले. राजपुत्राने त्या हरिणीला ओळखले. हरिणी राजपुत्राच्या पायाशी लोळली आणि त्या एका सुंदर अप्सरेच्या रूपात राजपुत्रासमोर उभी राहिली. आपण महाभारत वाचतो.
पण कौसाच्या बायकोचं नाव कोणाला माहितीये? कधी आठवतंय वाचल्याचं? होतं का नाव तिथे? इथपासून मला तर शंका आहे. मी काय महाभारत वाचलेलं नाही, पण इथे सांगताना त्यांनी सांगितलं की लोकगीतामध्ये मात्र कौसाच्या बायकोचं नाव पडतं आणि त्याला फेराचं गाणं म्हणतं. गाणं त्यांनी तयार केलंय आणि हे महाराष्ट्राची लोकधारामध्ये होतं. मी ते कान देऊन ऐकून लिहून काढलंय आणि त्यांनी सुरुवात अशी केली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मंडपात अष्टमीच्या कृष्ण जन्माचा अध्याय चालला होता. बाहेर श्रावणाची झड चालूच होती. हरिभाऊ पंतांच्या ओघवत्या शैलीत जन्मकथेला रंग चढला होता. पोरांनी पाळणा बांधून फुलांनी सजवला होता. मंडप बाया माणसांनी खचाखच भरलेला. जन्माचा अध्याय संपताच गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला एकच गजर झाला. टाळ मृदुंगाचा आवाज टिपेला पोचला आणि 12च्या ठोक्याला पुंडलिक वरदे हारी विठ्ठलची हाडी देऊन पाळण्यावर फुलांचा वर्षाव झाला. बायकांनी पाळणा म्हणायला एकच लगबग उसळली. तबला पेटी टाळ्यांच्या तालात पाळणा झाला. सुंठवडा वाटून सोहळ्याची सांगता झाली. देवळातून घरी जाताना मारुती यादवांच्या वाड्यातून घरंदाज आवाजात फेराचा ठेका कानावर आला आणि पाय आपसुकच वाड्याकडे वळले. आता हा घरंदाज फेरा होता तो काय आहे तर कौसाच्या बायकोचं नाव तर सांगितलं आणि कौसाचा वध कसा केला हे या गाण्यातनं कळतंय. गोळी बऱ्याच आहेत, सगळ्या घेऊ मध्ये अर्ध्या घेऊ, तुम्ही सांगाल तसं करते, सगळ्या घेऊ, कारण त्याच्यामध्ये खूप खरं महत्वाचं आहे. आणि सुरुवात अशी त्याची. गोकुळामध्ये कृष्ण नांदतो बहु आनंदानं, मातेच्या उसण्यासाठी देवानं घेतलंय लहानपण. लहानपण म्हणजे कुठचाही त्यांनी परमेश्वराचा अवतार घेतला नाही. लहानपण म्हणजे अगदी वेगळंच रूप घेतलं. ते रूप काय घेतलंय? वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान. कौस मामाच्या गावी मुक्काम केलाय ग देवान. वैराळाचं म्हणजे कासाराचं रूप घेतलंय त्याने, बांगड्या भरायचं त्याचं ते रूप घेतलंय आणि त्यात तो गेलाय. आणि मग तो तिथे आला त्या नगरीमध्ये, कौसात राहत होता तिथे, आणि तो काय म्हणतोय? घ्या ग घ्या चुडा बायानो जडीत राचलेण, अवघ्या नगरीच्या बाया चुड्याचं करती खंडाणू. आता ह्या बायका त्याला काय म्हणतात? खोल खोल पेटारा चुडा तुझा दावरे सोनारी, एका चुड्याची किंमत तू बा सांग बरोबरी. 1.25 लाख सोन टक्का सोन ऐका सुंदरी, झाक झाक पेटारा चुडा तुझा मोला सारो भारी. आता 1.25 लाख सोन टक्का सोनं ऐका सुंदरी, एवढं महागाचं सोनं कोण घेणार? कोणाकडेच पैसा नाही. मला तर असं वाटतं की तेव्हाही 1.25 लाख सोनं होतं. आता 1,36,000 भाव सांगितलंय. तेव्हाही महाग असावं सोनं, गरिबाला सोनं नव्हतं. मग झाक झाक पेटारा तुझा म्हणते बायका म्हणतात तुझा पेटारा झाकून टाक, नको आम्हाला एवढे. आणि मग पुढे म्हणतात एवढा मोलाचा चुडा लेणारी भाग्याची ती कोण. आता आहे नाव आहे का? भाग्याची ती नारकमळ या कौसाची तू जाण. इथे आपल्याला तिथे कौसाच्या बायकोचं नाव कळतं. खबरी मागी खबर कळली कमळल्या राणीला, कोणा देशीचा वैराळ आपल्या गावामध्ये आला. जागला सयानो आणा तुम्ही त्याग वैराळाला, आणा वैराळाला चुडा मी भरते मनगटाला. पुढं स्वारण वैराळ माग आले वाड्याला, उठकर बसकर पाट चंदनी दिला बसायाला. अरे अरे वैराळा नाव कोणतं कुठला रहिवासी, तुझ्या सारखा कृष्ण भासा नांदे गोकुळाशी. कमळल्या राणीला ती म्हणजे माझा भासा असाच आहे म्हणून ती सांगते आहे तिथे, तुझा कुठचा रहिवासी ते सांगते, विचारते. त्याच्यावर तो उत्तर काय देतो? नाही नाही आम्ही फिरस्ते मूळचे परदेशी, चुडा विकाया आम्ही हिंडतो असे देशोदेशी. असं बोलताना विश्वास आला कमळल्या नारीला, लाख मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला. आता मनगटाला भरला चुडा, पण तो तिला एवढा घट्ट झाला म्हणून पुढे ऐकूया. कृष्णाचा काळा कावातीच्या ध्यानी नाही आला, वज्र चुडा नारीच्या हाती काचू लागला. अरे अरे वैराणा एवढा चुडा ढिला कर, मनगटी लागली कळन माझा पती जागा होईल. जाग जाग बायानो आणा विळा किळा सुरी, चुडा पिसायचं खडग माझं विसरलो मंदिरी. तो बायकांना सांगतो तुम्ही घेऊन या, मी विसरलो माझं खडग, मी आणलेलं नाहीये. म्हणून ही कमळच्या राणी सुटली आणि ती
तशीच उडली झटकन गेली पतीच्या महालाशी. उषा खालचं खडग आणून दिलं वैराळाशी. खडग पाहुनी कृष्ण बदला कमळच्या नारीला. जा जा मामे निरोप कळवा आमच्या मामाला. गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलोय दाराला. उठा उठा महाराज तुम्ही कशी काळ झोप आले. तर कमळच्या राणी म्हणते, चौसाला ती जागा करायला गेली. उठा उठा महाराज तुम्ही कशी काळ झोप आली. उषा खालचं खडग कृष्णानं त्याची चोरी गेली. कृष्ण नाव ऐकताच कंस दचकुनी जागा झाला. हात पाय जोडी देवाला शरण सगेला. अरे अरे भाच्या तू कापू नको माझी मान. खरं सांगतो तुझ्या घराचा होतो बंदिवान. तेव्हा तो विचार म्हणतोय कृष्ण, 7 बंधू मारलं नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं. आणि एका शिलाबाई मामा तुमचं मन लय कष्टी झालं. पुढे त्याने ऐका 3 डाव टाकलं शिर मग नेलं गोकुळाला. शिकारी मुनी बाळ आला आली देवकी ओवाळायला. आणि तिने बघितलं हा कोणाचं शिर घेऊन आलाय. तिला भावाचं प्रेम आलं बहिणीला. ती काय म्हणते लगेच, अरे अरे चांडाळा असा वैर साधला असं. वाणिदेवीचा बंधू माझा का तू मारला असं. वाणिदेवीचा आपण म्हणतो एकाच वाणाचे म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला घेतलेले आम्ही आहोत. मग वाणिदेवीचा बंधू माझा का तू मारला असं. तेव्हा कृष्ण विचारतो, 7 बंधू मारलं पाणी कसं नव्हतं का डोळ्याला. आणि एका भावाबाई आई जीव तुझा लय कष्टी झाला. पुढे झालं, बुड्या तोरण आनंद झाला उभ्या गोकुळाला. असा मारला कंस दोष मग नाही त्याचा. मग जरा असा कंस मारला त्याचा दोष काय मला नाही, कारण त्याने माझे एवढे बांधू मारले. तसंच हे जे आपण लोकगीत बघितलं ना, आपण भोंडल्यांच्या गाण्यामध्ये मागे मला तुम्ही सांगितलं होतं भोंडल्याच्या कार्यक्रमामध्ये की पार्वती आहे ना, तिला दागिने कसल्या भेटल्या. म्हणजे त्या बायका तेव्हाही किती हुशार होत्या. त्यांचं काव्य सौंदर्य सगळं दिसतंय याच्यावर. ती म्हणते गडावर गड महावर गड म्हणजे खूप वर गड आहे. तिथला सोनार कारागीर त्यांनी आणला साखळ जोड. घ्या घ्या मुलंबाई साखळ जोड. ती म्हणते साखळ्याचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही. पुढे म्हणते गडावर गड कैलास गड तिथला सोनार कारागीर त्याने आणले दागिने. भुलाबाई बोले रागाने, साखळ्या वाळे तोरड्या या तर पायी बेड्या. गोट पाटल्या तोडे हाती बसती वेळे. वाकी बाजूबंद दंडी दोरखंड म्हणजे. सरी कुशीहार झाला गळ्याभार. बाळ्या बुगड्या नथेला भोके काना नाकाला. असले दागिने घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही. साध्या भोळ्या पार्वतीला आणू फुले पूजेला. मनोमनी प्रेम ठेवू तिचे काही गुण घेऊ. तेच दागिने मोलाचे भुलाबाईच्या तोलाचे. हे दागिने निसर्ग हा खरा आपला दागिना आहे. आता आपण एक म्हण ऐकणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे तसेच तेवढे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे गोगटे आजोबा आलेले आहेत. तेव्हा गोगटे आजोबा या. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आता मी जे वाचणार आहे त्याचं नाव आहे दृष्टी तशी सृष्टी. ऐकू येतं? समर्थ रामदास स्वामी रामायण लिहित होतं आणि मग ते आपल्या शिष्यांना वाचून दाखवत असत. स्वतः मारुती तिथे मुक्त रूपाने येऊन बसत आणि रामायणाची कथा ऐकत. कारण जिथे रामनामाचा उच्चार होतो तेथे मारुती हमखास असतो. एकदा ते मारुतीच्या अशोकवनातील प्रवेशाबाबत सांगत होते. कथेच्या ओघात ते म्हणाले, अशा तऱ्हेने मारुती अशोकवनात जाऊन धडकन तिथे त्याला पांढरी फुले दिसली. अशा तऱ्हेने मारुती अशोकवनात जाऊन धडकला. तिथे त्याला पांढरी फुले दिसली. हे ऐकतात मारुती ताबडतोब आपला गुप्त टाकून समर्थाच्या पुढे प्रकट झाला आणि म्हणाला, त्याचे पांढरी फुले मी पांढरी फुले मुळीच पाहिली नाही. मला लाल रंगाची फुले दिसली होती. तुम्ही
चुकीचं सांगतात. फोल्ड करा कागद फोल्ड करा. ह्या मला लाल रंगाची फुलं दिसली होती. तुम्ही चुकीचं सांगत आहात. ते आधी शुद्ध करून घ्या, तुमची चूक दुरुस्त करा. समर्थ म्हणाले मुळीच करणार नाही, कारण मी लिहिले ते बरोबर आहे. तुला दिसलेली फुलं पांढरीच होती. मारुतीराय रागावले, म्हणाले कमाल झाली. हो, तिथे मी गेलो होतो की तुम्ही? मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलो. ते खरं खोटं असेल. आणि तो कागद फोल्ड करा. होता हा सगळा वाद प्रत्यक्ष श्रीरामाच्या पर्यंत जाऊन पोहोचला. आता न्यायदेवाडा करून त्यांचा साथी होता. ते म्हणाले तुम्हा दोघांचेही बरोबर आहे. समर्थ सांगतात तशी फुलं पांढरीच होती हे खरं आहे, पण मारुतीला ती लाल दिसली रे हेही खरं आहे. कारण त्यावेळी संतापानं मारुतीचे डोळे लाल झालेले होते, त्यामुळे त्याला ती पांढरी फुलं लाल दिसली. हा निवाडा त्या दोघांनाही मान्य करावाच लागला. या गोष्टीचा विनोदाभावाचा निष्कर्ष पण मी तयार केला. सगळी गोष्ट दाखवतात. जगाकडे पाहण्याची माणसाची दृष्टी जशी असेल तसे त्याला जग दिसतं. जग जसं आहे तसे दिसावे यासाठी समदृष्टी म्हणजे शुभदृष्टी बाळगायला हवी. या जगात बिघडले काहीच नाही. काही बिघडले असेल तर ती आपली दृष्टी आहे. ती शुद्ध केली की परमेश्वराने निर्मिलेली जग मंगल दिसते. या निमित्तानं मला मी मॅट्रिकला असताना आम्हाला संस्कृत होते, तर ते अखंड वाक्य मला जसं आठवतं म्हणून जाऊ वाक्याचं एकदा तो प्रभात संध्या रागलो इथे अपर जलनिधी चंद्रमसी करती चंद्रमसी पद्मराग शलाका सम्माजनी भीव समुत्सारे माने तारागणे विघटमान कमलखंड मधुश्रीकरा सारवर्षिणी मुदरा कल्पिताली जाले मरीच ताते पितुस्समीवर्तिनी कोटरगते तस्मिन् महावने संत्रासित सकलवनचरा प्रलया कोलाहलध्वनी दुधचरत. हे सगळं एक वाक्य होतं. आणि या सगळ्या वाक्याचा अर्थ काय आहे? या सगळ्या जंगलामध्ये मुंबई शिकारीचा मोठा कोलाहल उठला. एवढा सगळा अर्थ आहे. बाकी सगळं वर्णन आहे त्या परिस्थितीत. आता आरती दळवी आपल्यासाठी घेऊन आलाय झट मंगनी पडशाली. आरती दळवी या. झट मंगनी पडब्या नाही शादी आहे ना. मी सांगितलंय फास्ट मारा. सखी उत्साहाने म्हणाली तेव्हा मी चमकली. विषय लग्नाचा होता. त्याची मारामारी कशी शिरली. माझ्या चेहऱ्याचा गोंधळ पाहून तिनं खुलासा केला. भटजीनं सांगितलंय लग्न फास्ट मारा. का? अगं एकतर देविकाचे मम्मी पप्पा आदल्या रात्री दुबईहून येणार. त्यांची आपली जात वेगळी, भाषा वेगळी. त्यांना कुठे अर्थ कळणार आहे आपल्या विधींचा. आपल्याला तरी कुठे कळलेला असतो. बोल काही नाही. ते वेगळं म्हणून भटजींना म्हटलं अगदी गरजेचे तेवढे 4 संस्कार करा. काय ती सप्तपदी लाजा होम वगैरे. इतर लटांबर नको. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी प्रणवला तिच्या विसाच्या कामासाठी US एम्बसीत पळायचे. त्यात शंकाच नाही ग. एक वेळ लग्न झालं नाही तरी चालेल. अमेरिकेचा विसा व्हायलाच हवा. हॉल पण 6 तासांसाठीच मिळालाय. एवढ्या ऐन वेळी खूप चांगले प्रतिष्ठेचे हॉल मिळतात कुठे. तरी तुम्ही घेतलेला हॉल चांगला आहे. त्यात पण मजा आहे. आम्ही तिथून निघायच्या आत तुमच्या लग्नाची पार्टी येऊन थडकणार आहे. फार क्लोज बुकिंग आहे म्हणे. आताशा असंच. म्हणून तर ठरवलंय लग्न खुशाल एफेक्ट करायचं. फास्ट फॉरवर्ड. ग्रह मग ते लक्ष्मीपूजन. सगळं काही तिथेच ठोकायला सांगितलं भटजींना. ठोकणे, मारणे, उरकणे, हाणणे, एफेक्ट करणे अशा
एकाहून एक रम्य क्रियापदांमधून लग्नविधीचं मनोज्ञ वर्णन सखी करत होती. त्यातून त्यावरची तिची श्रद्धा आदरभाव स्पष्ट दिसत होता. असं असलं तरी मुलाचा पारंपरिक लग्नविधी मात्र व्हायला हवा होता. हल्लीच्या काळातल्या अनेक विसंगतींपैकी ही एक विसंगती. सहसा कोणालाही कशासाठी वेळ नाही हे मूळ गृहीत. खुद्द नवरा नवरी सुद्धा कसे बसे 2-3 तास स्वतःच्या लग्नासाठी काढून आई वडिलांना उपकृत करता येते काय असं वाटण्याजोगी परिस्थिती. पण लग्नविधी हवाच. अजूनही नोंदणी विवाहाला शहरी सुशिक्षितांमध्ये मोठी मान्यता नाही. खूप लोक तर नोंदणी विवाह करून नंतर मंगलाष्टका म्हणून नवरा नवरीला एकमेकांना हारे घालायला लावतात. बच्चा भी खुश, बाप भी खुश. परंपरावादी खुश, आधुनिकही खुश. तशी 8-15 दिवस चालणारी पारंपरिक मराठी लग्न मी पाहिली नाही. पण 3-4 दिवसांचा मोठा घोळ पसारा अगदी आतापर्यंत पाहिला. लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळीच वरपक्षाचे वराड वधू पक्षाकडे जावं, त्यांचं आगत स्वागत व्हावं. रात्री सीमंत पूजन, वार निश्चय, नंतर कढी भाताचे जेवण, लग्नाच्या सकाळी रितसर मुहूर्तावर लग्न आणि मुख्य मेजवानी, संध्याकाळी स्वागत समारंभ, त्यानंतर मध्यरात्री नवरदेवाकडे वधूचा गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, दुसऱ्या दिवशी सकाळी मांडव परतण्याचे जेवण, देवदेवक उठवणे, घराची रीत असेल त्यानुसार सत्यनारायण आणि संध्याकाळी वरपक्षाने परत जाणे असा 3 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम अनेकदा पाहिला. त्यात भागही घेतला. याशिवाय लग्नापूर्वी मुहूर्त करणे, घाणा भरणे, उष्टी हळद, लग्नानंतर गोंधळ, बोडण, जागरण असेही सोहळे केलेले पाहिले. घरात पुष्कळ माणसं असायची. मुळात घरं मोठी असायची. एखाद्याचं घर छोटं असेल तर आसपासच्या घरांमध्ये हक्काने धुडगूस घालता यायचा. हल्लीच्या दृष्टीने रिकाम टेकडे वाटतील असे बरेच काका, मामा, मावश्या, आत्या, छापाचे नातेवाईक असायचे. ते हक्काने येऊन आठवडा राहायचे. लग्नाला जातोच आहे तर जवळची तीर्थक्षेत्र बघून घेऊ, नवा नाटक सिनेमा बघू, डॉक्टरला दाखवून घेऊ असे बेत केले जायचे, पार पाडले जायचे. घरात सतत खाणं पिणं, गप्पा टप्पा, कॅरम, पत्ते यांच्या फैरी जडायच्या. माणसं आपापल्या परीने लग्न एन्जॉय करायची. क्वचित भांडणं, रुसवे फुगेही यात होत असणार. मनुष्य स्वभाव जाणार कुठे, तरी एकूण नात्यातले लग्न ही पर्वणी वाटायची. दुरावलेली नाती काही वेळा यातूनच घट्ट व्हायची. ऐन लग्नात कोणीतरी पडणं, हातपाय मोडून घेणं, काट्या बोलट्यांना गोवर होणं, कोणाची तरी चीज वस्तू हरवणं, आणखी कोणाची तरी ठरवल्यापेक्षा वेगळ्याच गाडीची तिकीटं रिझर्व होणं असे नाट्यपूर्ण अंशही भरीला यायचे, ज्यानं एक लग्न एकेका कारणासाठी संस्मरणीय व्हायचं. आता काळाच्या ओघात हे सगळं पुसट झालं आहे. महिन्यांवरून दिवसांवर आलेली लग्न आता तासांवर आलेली आहेत. शहरातील कित्येक कार्यालयं काही तासांसाठी सुद्धा भाड्याने मिळतात. घरं लहान, घरात माणसं कमी, जी माणसं आहेत ती भयंकर व्यग्र, अंतर फार, जाये दिवसेंदिवस दुस्तर होत चाललेली. या सगळ्यांमुळे दोन्ही पक्षांनी एकदाच काय ते आपापल्या गाभाळ घेऊन लग्नाच्या सभागृहात यावं आणि लग्न लावून स्वतः मोकळे व्हावं आणि नवरा नवरीला मधुचंद्राला जायला मोकळं करावं असं ऐकून खाते आहे. नातेवाईक, कुळधर्म, कुळाचार, रूढी परंपरा यांचा पगडा निदान शहरांमध्ये तरी कमी झालेला आहे. भिन्न भिन्न उपजाती, जाती, धर्म, पंथ यांच्यातल्या वधूवरांनी लग्न करण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. देश परदेशातल्या नोकऱ्या, शिक्षण यांची बदलती वेळापत्रक आहे. एकेकाळी एप्रिल मे हे लग्नाचे महिने असायचे, कारण तेव्हा शेकडा 99 विद्यार्थ्यांना सुट्ट्या असायच्या. आता वर्षभर परीक्षा सुरूच असतात. कोणालाही कोणत्याही काळात निरपवादपणे गृहीत धरता येत नाही. बरेचदा वधूवरांनी स्वतःची लग्न स्वतःच ठरवलेली असतात. त्यांचा भरपूर परिचय झालेला असतो. विचारांची देवघेव झालेली असते. मोठ्या वयामुळे ते विचार स्पष्टपणे घरच्यांसमोर मांडलेले असतात. आजीच्या म्हणण्याखातर तेलफळ, आजोबांच्या हट्टाखातर गोंधळ असा बळजबरीचा मामला फारसा नसतो. परिणाम काय तर अगदी सुटसुटीत लग्न. आपापल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार काही 100 ते काही 1000 माणसांना काही
लगेचच ज्यानं त्यानं आपापल्या कामाला परतावं. हेच बरं आणि खरे. एवढ्या सगळ्यात बदललं नाही ते काय, तर एकूण माणसाची नाटण्याची हौस. पूर्वीची नवरी 4-4 दिवसांच्या कार्यामध्ये जेवढ्या लगीन साड्या बदलत नसेल तेवढी आजची नवरी 4-5 तासामध्ये बदलून दाखवते. नऊवारी ते घागरा, पैठणी ते शरारा असा भव्य कपडेपट तिच्यापाशी असतोही आणि राब राबवून ती मिरवते. पुन्हा दर वस्त्र विशेषणासाठी दागिने बदलणं, केशरचना बदलणं यातही कुचराई नसते. तिकडे नवरदेवही जोधपुरीपासून 3 पीस सुटापर्यंत सर्व प्रकारचे फॅन्सी ड्रेसेस करून घेतात. उगाच तुमच्याकडे अमुक ड्रेस कसा बुवा नाही असं कोणी म्हणायला नको. एकदा हे असं कष्टानं आणि पैशानं मिळवलेलं आपलं सौंदर्य कॅमेऱ्याने टिपून ठेवलं की ते कर्तव्यम सिद्धम झटमगनी पडभ्याम असं पूर्वी म्हण. आता खूपदा वेळेअभावी किंवा नवरा नवरी 2 देशांमध्ये असल्यामुळे मंगनी असं काही होतच नाही. तेव्हा मंगनी कट मंगनी आणि कटपट शादी हा आता मंत्र झालेला आहे. त्या सखीच्या मुलाच्या लग्नात तसंच झालं. अगोदर मंगनी उर्फ साखरपुडा झालेला नव्हता. त्यामुळे साखरपुडा ते लग्नोत्तर सत्यनारायण एवढं सगळं सकाळच्या 2-3 तासांमध्ये आवरायचं म्हणजे कोंबायचं होतं. त्यात नेमकी त्याच दिवशी भारताची कुठल्या तरी गाळसाळ देशाची क्रिकेट मॅच निघाली. मॅच 10 वाजता सुरू होणार, त्याच्या आत विवाह समारंभ संपन्न व्हायलाच हवा. नाहीतर 10 वाजल्यानंतर नवरा नवरी आणि भटजी वगळता अन्य कोणालाही लग्नात काहीही इंटरेस्ट राहणार नाही हे उघड. तरी उगाच कुठे सप्तपदी करताना नव्या बायकोच्या गळ्यात नवकोरम मंगळसूत्र लटकावताना प्रणव बुवा उद्गार काढत होते. पिच कसं आहे, टॉस झाला का, कोणी जिंकला, अगोदर बॅटिंग घ्या म्हणावं इत्यादी उद्गार काढत होतेच. शेवटी एकदाचं लग्न लागल्यावर मी नवरा नवरीचं अभिनंदन करायला स्टेजवर गेले. तेव्हा प्रणव म्हणाला, आज फार गडबड झाली बुवा लग्नाची, दमलो. केव्हा काय केलं ते लक्षात पण आलं नाही. आता एलेला पोचल्यावर शांतपणे लग्नाचा अल्बम बघत बसेल. हाऊस दॅट एकदम एका कोपऱ्यातून किंकाळी आली. तिकडे उभी राहून बरीच मंडळी कार्यालयाच्या ऑफिसमधल्या टेलिव्हिजन माना उंचावून बघत होती. हाऊस दॅट लोक क्रिकेट मॅचमध्ये एखाद्या बॉलबद्दल बोलत असावेत, त्या लग्नाबद्दल तरी हेच म्हणण्याजोगं नव्हतं का? विडंबन काव्य आहे आणि आपण आलं एखादं मेसेज संदेश आला की आपण ढकलून देतो पुढे. त्याच्याबद्दल हे केले. आणि साने गुरुजींची कविता होती आता पेटवू सारे रान, त्याच्यावर ते केलेलं आहे. तुम्ही केले विडंबन? विडंबन कोणाचे मलाही माहिती नाही. मलाही माहिती नाही. आत्ताच मला ते कागद अजून मिळालं, मिळाला त्याला आहे. लिहून घेतलं. आणि त्यामुळे मला कदाचित शब्द नाही नीट कळले तर थोडं हां हे वरचं पण वाचू. नेटकरांनो मज्जेसाठी लावून पडायला. नेटकरी हे एक नवीनच जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटकऱ्यानं समर्पित केलेली कविता आहे आणि कवितेचं नाव आहे नेटकऱ्यानं मज्जेसाठी लावू पणाला प्राण. आणि इथे मग कवसात म्हटलंय साने गुरुजींची माफी मागून आम्ही हे सादर करतो. आता करुणी बेटा ऑन नको राहू दे कुठले भान. आता करुणी बेटा ऑन नको राहू दे कुठले भान. नेटकऱ्यानो मज्जेसाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. मीडिया चॅनल उठतील, बातम्या साऱ्या पेरतील. मीडिया चॅनल उठतील, बातम्या साऱ्या पेरतील. मेटाकुटीने सारे घेऊन पेटवूया हे रान, पेटवूया हे रान. कोण आम्हा अडविल, कोण आम्हा रडविल, कोण आम्हा अडविल, कोण आम्हा रडविल.
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण, उडवू दाणादाण. मेटकऱ्यांची फौज निघे पुढे ढकलणे चोहीकडे, मेटकऱ्यांची फौज निघे पुढे ढकलणे चोहीकडे. विनोदी टोमणे मिम्स ही आमची आहे जान, आमची हीच आहे जान. पाहू नाराहू आत, पडून नाराहू आता, मारूया शाब्दिक लाथा, पडून नाराहू आता, मारूया शाब्दिक लाथा. देटकरीच काम करी भांडणावर ठाम, भांडणावर ठाम. आता करुनी देता ऑन, नको राहू दे कुठले भान. आता करुनी देता ऑन, नको राहू दे कुठले भान. नेटकऱ्यांनो मज्जेसाठी, नेटकऱ्यांनो मज्जेसाठी, लावपणाला प्राण, लावपणाला प्राण, लावपणाला प्राण. ही मी तिला आत्ता आयत्या वेळी 10 मिनिटापूर्वी कविता दिलेली आहे, विडंबन कविता. आणि तिला म्हटलं फक्त तू बघ मनामध्ये, आणि तिने लगेच चालवून बरोबर म्हटली. मला अभिमान वाटतो की मी बरोबर उमेदवार निवडलेला आहे. आता हे जे म्हटलंय ना ह्याच्यामध्ये पुढे ढकलणे चोहीकडे, ते कसं ढकलतात. अनिल यांची कविता आहे दुसरा, ती आपण प्रज्ञा कीर्तनेच्या स्वरातून ऐकूया. 7 सप्टेंबर 2019च्या चतुरंगमध्ये आला होता. बहुतेक पुष्कळाने कोणी वाचलेला दिसत नाही. आणि आजही अनिलांची जयंती आली की ही कविता पुढे ढकलून पार होतात आणि त्याच्यावर म्हणजे जे कल्पनेतच नाही त्या कल्पनेच्या पलीकडचं काहीतरी लोक लिहून ठेवतात. नमस्कार मंडळी. रुसवा आणि गाठ या 2 कवितांच्या कुमार गंधर्वांच्या आवाजातल्या ध्वनिमुद्रिका बाजारात आल्या. गान रसिकांच्या मनात जाऊन रुतल्या, अजरामर झाल्या. अनिल स्वतः तर म्हणायचे, या कविता इतक्या सुंदर आहेत हे मला त्या कुमारांच्या आवाजात ऐकल्यानंतरच समजलं. त्या रुसवा कवितेचे शब्द होते, अजूनही रुसुनी आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ ही पाकळी खुलेना हलेना. कुमार गंधर्वांनी गायलेल्या या कवितेचं गाणं झालं. ती ध्वनिमुद्रिका 1973च्या सुमारास बाजारात उपलब्ध झाली, खूप लोकप्रिय झाली. आणि त्याच काळात या कवितेबद्दलची एक सुरस हृदयस्पर्शी अशी हकीकत लोकांच्या चर्चेत आली. उस्मावतींच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाकडे बघून ही कविता अनिलांना सुचली, असं त्या चर्चेचं सार होतं. अनिलांचे भावविव्हळ मनस्थिती उमटलेले शब्द आणि कुमार गंधर्वांचा आर्जवी गहिरा आवाज यांच्या मिलाफामुळे रसिकांच्या मनाचा ठाव घेतला जात होता. ध्वनिमुद्रिका प्रचंड प्रमाणात टिकली गेली. पण आपल्याला या कवितेच्या जन्मकथेचं रहस्य समजलं की आश्चर्याचा धक्का बसतो. कारण ती सगळी चर्चा बिनबुडाची होती, तसं काहीच घडलेलंही नव्हतं. उस्मावतींचं निधन झालं दिल्लीमध्ये 17 नोव्हेंबर 1961ला. आणि अनिलांनी आपली ही रुसवा कविता लिहिली होती यवतमाळमध्ये. यांच्या निधनापूर्वी तब्बल 14 वर्ष, 5 ऑगस्ट 1947 या दिवशी. उस्मावतींच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर प्रसिद्ध झालेल्या सांगाती या अनिलांच्या कविता संग्रहामध्ये समाविष्ट आहे. अनिल आपल्या कवितेखाली रचना, स्थळ आणि तारीखही नमूद करत असत. म्हणूनच हा खुलासा आपल्याला निर्विवादपणे ठाऊक होतो. परंतु असं असलं तरी देखील आजवर अनेकांनी, अगदी मोठमोठ्या व्यक्तींनी, अभ्यासकांनी सुद्धा आपली खातरजमा करून न घेता बेधडक विधान केल्याचे दिसते की अनिलांनी ही रुसवा कविता आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहाकडे बघून केली आहे.
ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाली. एक नितांत सुंदर कविता, पण तिच्या जन्मकथेबद्दलचं विपरीत चुकीच्या समजामुळेच अधिक चर्चेत राहिली. कवी अनिलांनी जमेल तेवढं त्याचं खंडन केलं. शेवटी मात्र आपल्या खिलाडू स्वभावानुसार सगळं हसण्यावारी नेलं आणि सोडून दिलं. अनिलांच्या सुनबाई आशावतीबाई सांगतात, आप्पा म्हणायचे, जाऊ दे ना, कशामुळे का होईना, वाचता येत ना ही कविता, ऐकता येत ना ध्वनिमुद्रिका, खूप झालं. पण काहीही असो, अनिलांची रुसवा ही कविता त्यांना आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहाकडे वळून सुचली आहे, ही अचाट कल्पना ज्याच्या कोणाच्या मेंदूतून निघाली असेल त्याच्या प्रतिभेचं मात्र कौतुकच करायला हवं. इतकी ती कल्पना खरी वाटते, कारण ती कल्पना मनात ठेवून अजूनही रुसून आहे ही ध्वनिमुद्रिका ऐकली की कवितेचे शब्द आणि कुमारांचा आवाज यांच्या मिलाफामुळे ऐकणाऱ्याच्या मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहत नाही. पुरंगटून बसलेल्या प्रियेला प्रियकराचं समजावणं वेगळं आणि मृत पत्नीच्या कलेवराकडे बघून शोकमग्न पत्नीने तिला विणवणं आळवणं वेगळं. पण दोन्ही प्रसंगात चक्कल बसतील असे शब्द आहेत हे त्या कवितेचं हे. काही असो, त्या काल्पनिक जन्मकथेमुळे मग प्रत्यक्षात कथेमुळे ध्वनिमुद्रिकेची लोकप्रियता वाढली एवढं मात्र नक्की. मग प्रत्यक्षात या कवितेचं जन्मरहस्य काय? खरंच काय 1947च्या ऑगस्ट महिन्यात अनिलांची प्रिया कुसुमावती त्यांच्यावर रुसली होती आणि प्रियकराच्या समजावणीनंतरही तिचा राग रुसवा विरघळत नव्हता? तसं देखील काहीही नव्हतं. वस्तुस्थिती काय होती हे कळलं की आपल्याला आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसतो. काय झालं होतं नेमकं त्यावेळी? मनातील भावना कवितेत उतरवण्या इतक्या नेमके शब्द सुचत नाहीये, जणू प्रतिभाशक्ती रुसून बसलीये. अशा मनोवस्थेत त्या पुरंगटलेल्या प्रतिभाशक्तीला उद्देशून लिहिलेले शब्द आहेत का ते? अनिलांच्या सुनबाई आशावतीबाई यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले तेव्हा त्या म्हणाल्या, अहो, प्रतिभेला उद्देशूनच केली आहे ती कविता. पण तुम्हाला वाटतंय ना, तशी ती काव्य प्रतिभा नव्हती. आपल्या निर्णय शक्तीला, आंतरिक आवाजाला उद्देशून लिहिली आहे ती कविता आप्पांनी. आशावती ताईंनी नंतर कवितेत जे सांगितलं ते सगळंच थक्क करणारं होतं. त्या काळात अनिल यवतमाळ येथे न्यायाधीश होते, न्यायदानाचं काम करीत होते. त्या कामाच्या ओघात त्यांच्या समोर एक अतिशय गुंतागुंतीचं चक्रावून टाकणारं अवघड प्रकरण चालू होतं. खटल्याचा निर्णय देण्यासाठी वादी प्रतिवादींचे युक्तिवाद ही सर्व साधक बाधक मुद्दे विचारात घेऊन योग्य निवाडा करणं हे मोठं आव्हान अनिलांसमोर होतं. बुद्धीनी भावना यांचं दुर्बळ युद्धच त्या काळात अनिलांच्या मनात सुरू होतं. आपली आंतरिक समज त्यांना काहीच प्रतिसाद देत नव्हती. आपला आतला आवाज त्यांना नीट ऐकूच येत नव्हता, उमगत नव्हता. अनिल खूप अस्वस्थ होते. आपल्या निर्णय बुद्धीचा, निर्णय शक्तीचा हा रुसवा त्यांना त्रासदायक करत होता. त्या घालमेलीतून ही कविता जन्माला आली. कविता जन्मली आणि कविवर्य अनिलांच्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. प्रश्नाची उकलही गवसली आणि अनिल आनंदित झाले. ही सगळी जन्मकथा अनिलांच्या सुनबाई आशावतीताई यांनी स्वतः मला दूरध्वनीवरून सांगितली. त्या म्हणाल्या की त्यांना ही सगळी हकीकत स्वतः आप्पा, कवी अनिल आणि त्यांचे सुपुत्र शिरीष, आशावतीचे पती या दोघांनी सांगितले. हे सगळं समजलं तेव्हा मला मनोमन पटलं की प्रज्ञावंतांची प्रतिभा केवळ साहित्य निर्मितीसाठीच नाही उपयोगाला येत, सारासार विवेक वापरून योग्य कृती करण्यासाठी देखील माणसाला एक वेगळीच प्रतिभा, आंतरिक निर्णय शक्ती लागत असते. मग ते क्षेत्र न्यायदानाचं असो, वैज्ञानिक संशोधनाचा असो, नाहीतर अवघड प्रशासकीय निर्णयांचं असो, प्रतिभेचं हे आगळं वेगळं रूप खरोखरच दुर्मिळ आणि दिपवून टाकणारं. कुसुमावतींच्या निधनाला आता 60 वर्ष होत आली. पण अगदी अलीकडेच अनिलांच्या रुसवा कवितेबद्दलच्या अतिरंजित गप्पांना पुन्हा एकदा उधाण आलं. अनिलांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं की त्या कवितेची चुकीचा संदर्भ देऊन आणि बऱ्याच विपर्यस्त माहितीसह एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरतोय. कवी अनिलांनी पत्नीच्या मृतदेहाकडे बघून ती कविता लिहिली आहे असं तर त्यात म्हटलेलं होतंच, पण आणखीन तपशील देऊन म्हटलं होतं की कुसुमावतींनी अनिल हे वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. कुसुमावतींचं निधन झालं त्या बदली एकट्याच होत्या.
मी अनिलांनी दार फोडून आत जावं लागलं वगैरे वगैरे. सगळंच खोटं, विपर्यस्त. कवितेचा रचना काळ कुसुमावतींच्या निधनापूर्वी 14 वर्ष अगोदरचा आहे. हे मूलभूत सत्य नजरेआड केलं गेलेलंच होतं, पण इतर तपशीलही चुकीचा गैरसमज पसरवणारा. दोघांचाही धर्म हिंदू होता, ते भिन्न धर्मीय नव्हते आणि त्या एकट्या पण घरात नव्हत्या. कवी अनिलांचे नातू उन्मेष यांनी या सगळ्याचं तीव्र शब्दात खंडन केलंय. तो म्हणतो, निधनासमयी त्या एकट्या नव्हत्या, त्यांचे उल्हास आणि शिरीष हे दोघे सुपुत्र त्यांच्याजवळ होते. एवढेच नव्हे तर दिल्लीतील केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर चूक हे देखील तिथे उपस्थित होते. व्हॉट्सअपवरचा तो धादांत चुकीचा माहिती देणारा मेसेज नजरेस पडल्यानंतर साहजिकच अनिलांचे कुटुंबीय, मुलगा, सून, नातवंड अस्वस्थ झाले. जुन्या दुःखावरची खपली पुन्हा निघाली. अनिलांचा नातू उन्मेष याने व्यथित मनाने उत्तरादाखल व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकला. त्यामध्ये सर्व खरा तपशील दिला आणि शेवटी चिडून खास नागपुरी सवयीने हिंदीमध्ये पोटतिडकीने त्या खोट्या मेसेजबद्दल म्हटलं, सो ये सब झूठ है. नंतर आपला फोन नंबर, पत्ता, ईमेल देऊन खऱ्या माहितीकरता संपर्क साधा अशी त्याने विनंती केली. या लेखामुळे या कवितेविषयीचा गैरसमज दूर होईल आणि ती कविता आणि कुमारजींच्या आवाजातलं गाणं रसिकांना एक वेगळीच अनुभूती देईल ही आशा. पुढे आलं का ढकल पुढे केलं तेवढं नुकसान होतं. त्यांच्या नातेवाईकांना काय वाईट वाटतं ते बघ. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वाढदिवसाच्या दिवशी आपल्या निवेदिका सूत्रधार त्याने मला शब्द सांगितला होता की द्वेष करू नका कोणाचा. पण नेमका द्वेष करू नका म्हणजे कसा करू नये ह्याबद्दल आपल्याला अर्थ ह्या कवितेतनं कळतो. नंतर त्याच्यामध्ये म्हणताय की या कवितेचा द्वेषा नेमका अर्थ काय ते अनुराधा कल्याणी यांची कविता आहे आणि त्याच्यात आणखी एक शब्द आहे शेवटचा, अनुभूतीचा अश्रुगंधा. अनुभूती म्हणजे काय आता हे आपल्याला वाचक सर मधून सांगतायत योगिनी जोशी. नमस्कार. मला आता सांगितल्यामुळे माझी काही तशी तयारी नाही, पण मी वाचण्याचा प्रयत्न करते. ह्या कवितेत शेवटच्या 2 ओळी अशा आहेत, डोळ्यात एक अनामिक अनुभूतीचा अश्रू घेऊन. यातील अनुभूतीचा अर्थ आधी सांगते. अनुभूती ही विचार, अनुभव, आकलनाद्वारे ज्ञान आणि समज प्राप्त करण्याची मानसिक प्रक्रिया आहे. त्यात विचार, आकलन, समजून घेणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्याच्या विविध पैलूंचा समावेश असतो. द्वेषाने काय होते ते पुढील ओळीमधून समजून येते. प्रेम प्रेम बळावे, द्वेषाने अधिक वाढतो द्वेष. ह्या ओळी आहेत ना, माझे वडील नेहमी आम्हाला काय आम्ही आज राग आला की म्हणायचे बघा तुम्हाला मी या ओळी सांगतो, या तुम्ही लक्षात ठेवा. प्रेमे प्रेम बळावे, द्वेषाने अधिक वाढतो द्वेष. प्रेमे प्रेम बळावे, द्वेषाने अधिक वाढतो द्वेष. प्रेमे उदया आले, द्वेषाने ओस पाडिले द्वेष. आता ही कविता आहे. रुक्मिणीने एकदा राधेला विचारलं, असं काय आहे तुझ्यामध्ये आणि अशी कोणती ताकद आहे तुझ्या प्रेमात की मी किती जन्म घेतले तरी लोकांकडनं तुझ्यासारखं कृष्णाच्या नावाआधी माझे नाव घेतले जात नाही. राधेने तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि इतकंच म्हणाली, त्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय तुला कृष्णावर प्रेम करावं लागेल. त्याला दुसऱ्या कोणाचा तरी होताना बघूनही मनाचा द्वेष निर्माण न करता त्याच्यावर तितकंच निस्सीम प्रेम करावं लागेल. हे ऐकताच रुक्मिणी निरुत्तर होऊन स्तब्ध होऊन गेली, डोळ्यात एक अनामिक अनुभूतीचा अश्रू घेऊन. नमस्कार. प्रयत्न केलाय, ताईने आता दिले. आता
जिव्हाळ्याची माणसं मध्ये विष चौगुले हे एक प्रोफेसर होते. त्यांनी एकूण 25 व्यक्तिमत्व रंगवले. म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये 25 जिव्हाळ्याची माणसं भेटली. त्यातले एक श्रीरामपूरचे हरिभाऊ कुलकर्णी म्हणून ग्रंथपाल होते. त्या ग्रंथपालांनी काय म्हणजे इतकं अभ्यासिका रात्रीची चालू तर केलीच, पण त्यांनी चर्चा सत्रामध्ये ते भाग घ्यायचे. म्हणजे एक ग्रंथपाल काय करू शकतो हे आपल्याला ह्या धड्यातनं आपल्याला कळेल. सेवाभावी ग्रंथपाल हरिभाऊ कुलकर्णी. श्रीरामपूरची 4 वर्ष माझ्या बाबतीत अनेक दृष्टीने महत्त्वाची होती. मी मुंबईहून श्रीरामपूर निदान त्यावेळी तरी लहान असलेल्या एका तालुकावाल्या छोट्या शहरात नोकरीसाठी आलो होतो. माझ्या अध्यापकीय व्यवसायातील उमेदीचा जडणघडणीचा हा काळ होता. रयत शिक्षण संस्थेसारख्या समाजाभिमुख शिक्षण संस्थेत वेगळं ग्रामीण जीवन पाहण्याची, ग्रामीण वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मला मिळणार होती. या लहान गावात नव्या संस्थेत आपला कसा निभाव लागेल, मित्र कसे मिळतील, माझी वाचनाची गरज कितपत पुरी होईल, एकूणच श्रीरामपूरची हवा मला किती मानवेल, या विचारामुळे मी काहीसा संभ्रमात होतो. पहिल्या दिवशी गावात उतरलो आणि ग्रंथालयासमोर असलेल्या एका लॉजमध्ये मुक्काम केला. श्रीरामपूरला हळूहळू उडत गेलो. कॉलेजचे वर्ग बेलापूर रेल्वे स्टेशन जवळच्या गोडाऊनमध्ये भरत, कारण स्वतंत्र इमारत तयार झाली नव्हती. कॉलेजचं ग्रंथालय अगदी लहान होतं. अगदी 5-6 कपाटं निवडत पुस्तकांनी भरलेली होती. कॉलेज नवीन असल्यामुळे त्यापेक्षा जास्त पुस्तकं ग्रंथालयात असणं शक्यच नव्हतं. बोरावती कॉलेजचे प्राचार्य S.K. उन्ने सुस्वभावी, सहृदयी आणि कर्मळ होते. मराठी विभागात पहिल्या वर्षी प्राध्यापक ल.का. भोसले आणि नंतरची 3 वर्ष प्राध्यापक ल.रा. नसीराबादकर माझे सहकारी होते. कॉलेजमध्ये काम करत असताना मी पुस्तकांसाठी नगरपालिकेच्या ग्रंथालयाचा आश्रय घेत असे. पांढरा शर्ट घातलेले, निमगोरे ठेंगणे, हसतमुख हरिभाऊ ग्रंथपालाच्या खुर्चीत बसले होते. मी त्यांचा परिचय करून घेतला. त्यांनी ग्रंथालयाची माहिती दिली, पुस्तकं दाखवली. त्यानंतर हळूहळू त्यांचा अधिक परिचय होत गेला. राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झालेले हरिभाऊ ग्रंथालयात मन लावून काम करताना दिसत. ग्रंथालय वाढलं पाहिजे, इथल्या पुस्तकांचा लाभ विद्यार्थी, प्राध्यापक आणि वाचक सभासदांनी घेतला पाहिजे, असं हरिभाऊंना मनापासून वाटे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत, खूप कष्ट घेत. हरिभाऊंना नवीन पुस्तकांचं विलक्षण वेळ होतं. नवीन पुस्तकं ग्रंथालयात लवकरात लवकर यावी, त्यावर ग्रंथालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन ती वाचकांना मिळायला हवी, यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते. आम्ही मित्र एकत्र जमलो. नवीन की पुस्तकांवर चर्चा सुरू झाली की ते मोठ्या उत्साहाने चर्चेत भाग घेत. अधूनमधून बरं का असं म्हणून आपला मुद्दा मांडत. बोलताना एकमत झालं की टाळी देत आणि मन मोकळपणाने हसत. आम्हा मित्रांच्या हरिभाऊशी झालेल्या चर्चेतून रात्रीच्या अभ्यासिकेची कल्पना आकारास आली. धडपड्या हरिभाऊंनी त्या कल्पनेला मूर्तस्वरूप देण्याचा चंग बांधला. प्राध्यापक ल.रा. नासिराबादकर, प्राध्यापक जगन्नाथ डोंबाळी व प्राध्यापक माधव शेळके सरांसारख्या अर्थशास्त्र विषयांच्या तसेच इतर काही प्राध्यापकांकडून आवश्यक पुस्तकांच्या याद्या हरिभाऊंनी मागवल्या. पाठ्यपुस्तक आणली आणि एके दिवशी श्रीरामपूर नगर परिषदेचे अध्यक्ष जनार्दन टेकावडे यांच्या हस्ते रात्रीच्या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं. घरी अभ्यासाला पुरेशी जागा नसलेली, पुस्तकं विकत घेण्याची ऐपत नसलेली श्रीरामपुरातील गरीब व गरजू मुलं ग्रंथालयात रात्री अभ्यासिकेला येऊ लागली. हरिभाऊंचं त्या मुलांवर जातीने लक्ष असे. मुलांनी फक्त पुस्तकच वाचू नये, स्वतःला येणाऱ्या शंकांचं निरसन प्राध्यापकांकडून करून घ्यावं असं हरिभाऊंना वाटे. मग ते आमच्यासारख्या मित्रांना विनंती करत आम्ही जमेल त्याप्रमाणे रात्री ग्रंथालयात जाऊन मुलांशी चर्चा करत असू. अशा वेळी हरिभाऊंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येईल, आनंदाच्या छटा उमटत. हरिभाऊंच्या धडपडीतून साकारलेला हा प्रयोग अभिनव होता. त्यांच्या समाजशील मनाची आणि बुद्धीची साक्ष पटवणारा. त्याच सुमारास रणजित देसाईंची स्वामी कादंबरी प्रकाशित झाली. मराठी ऐतिहासिक कादंबरीला
नवं वळण लावणारी कादंबरी म्हणून महाराष्ट्रात स्वामीवर चर्चा होऊ लागली. नियतकालिकात लेख प्रसिद्ध होऊ लागले. मला आठवतंय, स्वामी कादंबरीवर कॉलेजमधील प्राध्यापकांच्या सहकार्याने झालेल्या चर्चेत ग्रंथपाल हरिभाऊ कुलकर्णी, प्राध्यापक डोंबाळी, प्राध्यापक श्रीमती गंगवाल इत्यादींनी भाग घेतला. स्वामीतील ऐतिहासिकता, व्यक्तिचित्रण, तिची वाङ्मय गुणवत्ता, तिचा वेगळेपणा इत्यादी पैलूंवर चर्चा केली. मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान मिळवणाऱ्या पुस्तकांवर अशी चर्चा होणं हरिभाऊंना आवश्यक वाटे. श्रीरामपूर या लहान शहरात हा मोठा वाङ्मयी उपक्रम होता. हरिभाऊंच्या प्रयत्नांमुळे ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या वाढू लागली. मराठी विषयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे संदर्भ ग्रंथ, समीक्षात्मक पुस्तकं हरिभाऊ आवर्जून मागवत. आम्हालाही त्याचा फायदा होऊ लागला. याच दरम्यान महाविद्यालयाच्या पाहुणे समितीवर पुणे विद्यापीठाकडून मराठीतील थोर संशोधक व त्यावेळेचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शं गो तुळपुळे आले. त्यांच्यासोबत अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक रा म गोखलेही होते. सार्वजनिक वाचनालयातील मराठी पुस्तकांचा संग्रह पाहून डॉक्टर तुळपुळे यांनी समाधान प्रकट केले. ते म्हणाले, तुमच्या महाविद्यालयाला मराठी विषय MA परीक्षेसाठी सुरू करायचं असेल तर महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला पूरक ठरणारी बरीच पुस्तकं या वाचनालयात आहेत. याची माहिती मी विद्यापीठाला देईन. MA मराठी विषय सुरू व्हावा म्हणून अवश्य प्रयत्न करेन. डॉक्टर तुळपुळे यांनी व्यक्त केलेले समाधान म्हणजे हरिभाऊ निरलसपणे करत असलेल्या कामाला एक व्यासंगी अभ्यासकाकडून मिळालेली पावती होती. 1967ला श्रीरामपूर सोडल्यावर हरिभाऊंची भेट झाली नाही. काही कामानिमित्त 7-8 वर्षांपूर्वी श्रीरामपूरला जायचा योग आला. नेमका त्याच दिवशी रिक्षाचा संप असल्यामुळे हरिभाऊंना भेटता आलं नाही. भेट न झाल्याची रुखरुख अजूनही कायम मनात आहे. मात्र वाचनालयाची नवीन इमारत पाहिली. नव्या ग्रंथालयाचा संदर्भ विभाग, अभ्यासिका, वाचन विभाग असे सर्व विभाग पाहिले. ग्रंथालयाचा परिचय करून घेतला. 15 ऑगस्टला जिथे स्वातंत्र्य दिन साजरा होत असे त्या जागेवरील ग्रंथालयाची मोठी स्वतंत्र सुसज्ज इमारत पाहून खूप बरं वाटलं. हरिभाऊंचं ग्रंथालय विकासाचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं. नगरपालिकेच्या कक्षेत येणाऱ्या ग्रंथालयाच्या वाढीस नगरपालिका सदस्य, पदाधिकारी, गावातील दानशूर नागरिक, ग्रंथप्रेमी वाचक या सर्वांचा हातभार निश्चितच लागला असणार. पण या सर्व पसाऱ्याच्या मागे हरिभाऊ कुलकर्णी यांचं ग्रंथलुब्ध परिश्रमी व्यक्तिमत्व होतं यात शंका नाही. 1967 मध्ये मी श्रीरामपूर सोडलं. त्याला आता 30 वर्ष होऊन गेली. हरिभाऊंच्या लक्षात राहिलेल्या काही मोजक्याच आठवणी मी लिहिल्या आहेत. पण गेल्या 30 वर्षात श्रीरामपूरच्या नगरपालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या वाचनाची जी प्रगती केली आहे त्यासाठी हरिभाऊंनी किती यात्रा केली असेल, किती कष्ट घेतले असतील, अडचणींना तोंड दिले असेल याची मी कल्पना करू शकतो. नवीन काय वाचावं, अभ्यासासाठीच नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी वाचावं असं वाटण्याचे आयुष्यातले श्रीरामपूरचे ते उमेदीचे दिवस होते. अध्यापन व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात हरिभाऊंसारख्या ग्रंथप्रेमी आदर्श ग्रंथपालाची आकार पडली. त्यावेळी त्यांनी मला केलेल्या सहकार्याचे मोल निश्चितच आहे. त्याबरोबरच आणखी एक जाणवलं, निरपेक्ष निस्वार्थी वृत्तीने काम करण्याची गरज सर्वच ग्रंथालयांना, वाचनालयांना आज भासते आहे. त्या काळात तशी भासत होती. श्रीरामपूरसारख्या छोट्या शहरात हरिभाऊंनी एक सेवाभावी ग्रंथपाल म्हणून जे काम केले ते माझ्यासारख्या अनेक वाचकांना ग्रंथसन्मुख करणारे, अभिरुची वाढवणारे होतं. धन्यवाद. हा लेख मी मुद्दाम घेतलाय कारण आपली जी ग्रंथपेठी चालू झाली कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ती 2014ला चालू झाली आणि 6 वर्ष ती अविरतपणे छान चालली. एकूण 78 सभासद आपले होते. शेवटचा सभासद आपल्याकडे झाला त्या आपल्या शिराडीबाई होत्या आणि नेहमी लोक येऊन पुस्तकं वाचून घ्यायची. आता तसंच आपल्याला ही पेटी चालू करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या, पुस्तकं घ्या, तुम्ही असे लेख गोळा करा आणि तुम्ही वाचन करा. कारण मी आता ह्याच्या पुढे असे विषय करणार नाही आहे. मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि एवढी आपल्याला फुकटात पुस्तकं मिळत आहेत, आपण वाचावीत अशी माझी इच्छा आहे. आता पुढची आहे ना ती एक बालकवींची कविता आहे
आणि त्या कवितेचं नाट्यगीत झालं. तुम्ही ओळखलं असेल मत्स्यगंधा नाटकामध्ये, तू तर चाफेकळी. पण मूळ कविता एकूण 19 ओळींची कविता आहे आणि नाटकामध्ये घेताना फक्त 8 ओळी घेतल्या गेल्या. आणि नाटकामध्ये घेताना तो जो राजा आहे, शंतनूसारखाच राजा आहे, यमुना आहे, आणि तो म्हणतो भुलले तुझला हृदय साजणी ये चल माझ्याकडे. त्याच्यावरती उत्तर फार चतुराईने उत्तर देते, मी मला म्हणता आलं तर गर्द सभोवती म्हणते. ते उत्तर तुम्हाला सगळ्यात शेवटी कळेल. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर, ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर. पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा, हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा. मैना माझी गोड बोलते, मैना माझी गोड बोलते तिजला माझा गळा. घेऊन हाती गोड तिला त्या पूर्णावरती फिरे, भाऊ माझा मंजुळ वाणे गाणे न कधी विरे. रात्रीचे वन देव पाहुनी भुलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे भुवनिया तुझिया रूपा तुला. तवदरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी, तव नयनिया प्रेम देवता दारविखारी बरी. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे, भुरभुर त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे. अर्थस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, भुलले तुझला हृदय साजणी, भुलले तुझला हृदय साजणी ये चल माझ्या घरी ग, ये चल माझ्या घरी. आता त्याच्यावर हे उत्तर तिने काय दिले ते महत्वाचं आहे. सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती घडे, हात लाविता परिनरनाथा ते तर खाली पडे. ती वनमाला म्हणे नृपाळा सुंदर मी हो खरी, ती वनमाला म्हणे नृपाळा सुंदर मी हो खरी. ही कविता अपूर्ण आहे इथे, आणि पण मी गर्दसभोवती आले नाही त्याच्यावर, त्याच्यासाठी आले नाही. तिने काय उत्तर दिलं राजाला, सांज सकाळी जसे काय पानावर मोतीबिंदू पडतात, दवबिंदू पडतात, ते दवबिंदू राहत नाही, ते लगेच घनघळून जातात खाली, म्हणून ते तर खाली पडे. मी सुंदर आहे, मी माझ्या ठिकाणी बरी आहे, तू तुझ्या ठिकाणी बरी आहेस. मनातच असा एक वाक्प्रचार म्हणजे नेमका काय, तो मूळ संस्कृत आहे आणि त्याचा मराठीत पण तंतोतंत भाषांतर केलेलं आहे. कोण वाचणार का येऊन? मनात नाही भांडे मनात मूळ सुचोक. रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वती
स्वानुदेशपङ्कजश्री इत्थं विचिन्तयति कोशकले द्विरेफे हा हन्त हन्त नलिनीं गजोज्वार. आता त्याचा अर्थ असा आहे, कमळ संध्याकाळी मिटते, त्यामुळे भुंगा मधाच्या लोभापायी कमळात फसला तरी तो आशेने म्हणतो सकाळ झाल्यावर कमळ फुलेल, मग मी बाहेर येईल. पण हाय दैवा, इतक्यात गजराजाने ते कमळ तोडून टाकले. त्याच्या मराठीची लोक आहे पुढे, जाईल रात्र मग होईल ती सकाळ, येईल सूर्य उद्यान लिनी फुलेल, ऐसा विचार करिषत पदभुंकुंडलेला, हा तशात कुपटी गजत्या फुलाला. आता यानिमित्तानं मला एक सहज आठवली. पूर्वीच्या काळी लग्नाच्या मंडळी जवळ त्यात नवरा मुलगा मुलगी शोधायची पद्धत होती, हा मुलगा तो मुलगी वगैरे. तर एक आमच्या कोकणी भाषेमध्ये गाणं होतं, बाई म्हणते महिलांची एक कविता आहे, पण इतकी सुंदर आहे की सरळ वाटेने चालू नका, तुम्ही जाताना वाट्या. ते जर ऐकून भाषा वेगळी. गारो चुकनो साता बुद्ध्यात देखनो गंगो, लिहिते कक्का किक्की लेख आकडे पडोने वाचो, तेडला वंसा म्हणालो या आमची शेळी येलाच देवीची. त्याच्यावरनं आठवलं, आई आम्हाला सांगायची, तिने मला हे शिकवलं कसं चोरी करायची पण कशी करावी. यजमानाकडे तो पूजा सांगायला जायचा, त्याच्यावर त्यांनी कसं केलं, तो म्हणतो कसा त्या मुलाला तू त्याच्या सांगतोय, दश तुला दश मला दश घरच्या स्वामिनीला, पंच पंच पिल्लुका शेंडे बुडखे रेणुका, शेंडी दिसते खाली बसा पलायन महा पलायन महा. म्हणजे शेंडे बुडखे रेणुका म्हणजे त्याची जी म्हैस आहे तिच्यासाठी आहे, 10 तुला 10 मला 10 5 स्वामिनीला पंच पंच पिल्लुका पला. म्हणजे तो पूजा सांगतोय यजमानाकडे आणि तो हळूच म्हणतोय म्हणजे तो मुलगा त्याचा तिथे बसून ते सोडून देईल. आता आहे ना अनिलांची कविता. अनिलांची ही कविता मला खूप आवडते, त्याच्यासाठी कारण आहे सरळ वाटेने जाऊच नका, अनिलाने सरळ सांगताय. आणि शेवट त्याचा अतिशय वृद्ध आहे, आम्ही सांगत नाही, तो आताच ऐका. प्रज्ञा म्हणणार आहे. नमस्कार. अनिलांची ही आहे. मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची, ही अलीकडची नदीच्या थडीची, मला आवडते वाट वळणाची. सरधसरणीची पाय फसणीची लवणावरची पान बसणीची, मला आवडते वाट वळणाची. अशी भुलवणीची हुलकवणीची सागवेणूच्या भरलानीची, मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची. जरा अडचणीची चढउतरणीची घाट माथ्याची ती पलीकडची, मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची. इथची तिथची कधी कुणीकडची क्षितिजाकडची पुढची पुढची, पण मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची, ही अलीकडची नदीच्या थडीची, मला आवडते वाट वळणाची. काळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णस्वरूप आवाज, तो आवाज ऐकून धरणी व त्याच्या कुणी झोपी गेलेले चिमणे गवताचे पाते जागे झाले. मिटक्या मारत
मिटक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस रे तू. तुझ्या या दंग्याने माझ्या साल्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. तो चिडून म्हणाले, अरे जा किरकोळ बिंबा कुठला. मातीत जमून मातीतच तोडणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी ना कधी आज न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलता ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपले गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुरघडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपून होऊ लागली. इकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःची फुटुकले. काय ही हिवाळ्याची पाने, हिवाळ्याची पानं जीव खाऊन टाकलायची अगदी. केवढा कर्णकुटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नाचा चिंतामेंदा केलाय मी. आता हा रूपक कथेचा भावार्थ हे वाचलं ते त्याचा खरा अर्थ काय येतो. रूपक कथेचा भावार्थ अगदी साध्यासल्या अशा नैसर्गिक गोष्टी मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतून गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनच एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या गुप्तपदाचा खोटा अभिमान करून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करीत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या निर्णयात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणाचे दिवस आठवते का. आठवण करून घेऊ मग तरुणावर तुमची तयारी दर्शवते का. आणि वडील पिढीच्या राहण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते. ती जुना किती गेली असते. बाई स्वरूप ती बदलली तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असते दिसते. आणि पिढीनंतर काय होते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कपून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याही सहानुभूतीने समर्थ होण्याची प्रवृत्ती मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का. बस. धन्यवाद. बरोबर गोष्टीचं नाव आई वडिलांना आनंद देत मुलगी वाढली. गोड आणि शालीन तिचे वागणे, मृदू मधुर बोलणे, तिच्या शैशवाने तिने घरादाराला सुखावले. तिच्या किशोरवयाने सारे नगरवासी मुग्ध झाले. तिच्या विवाहासाठी लावलेला पण पुरा करून तिला एक सुरेख वीरवर राजपुत्राने जिंकले. ती त्याची झाली आणि तिला सासरी पाठवून सारे माहेर नगरीचे रहिवासी कृतार्थ झाले. एकमेकांना अनुरूप असे वधूवर असल्याचा आनंद त्यांना होता. सासरकडे तिने साऱ्या नात्यांना सुखद अर्थ दिला. तिच्याशी वेगवेगळ्या संबंधांनी जोडली गेलेली माणसे तिच्यावर लोभावली. गुणवती मुलगी ती होतीच, आता गुणवती सूनही झाली. पतीवर तिने नितांत प्रेम केले. तिच्या इतके सुंदर, अनाग्रही, सहज आणि निरपेक्ष समर्पण फार कमी माणसं करू शकलेली दिसतात. तिने ते केले, विना आठ विना मर्यादा केले. त्या प्रेमानेच तिला फार फार भोगायला मात्र लावले. तिचा काहीही अपराध नसताना
तिने वनवास सोसला, परपुरुषाचा बंदिवास सोसला. काही कारण नसताना तिला कलंक लागला. तिच्या चारित्र्याचे भिंडवळे निघाले. तिला गर्भावस्थेत नवऱ्याने टाकले. दुसऱ्याच्या आश्रयाने तिने दिवस काढले. मुलं मोठी झाल्यावर त्यांना बापाच्या हवाली करून ती धरतीच्या पोटात गडप झाली. दुसरा मार्ग तिच्यापुढे खुला नव्हता. राजकन्या आणि राजकुलवधू असूनही तिचे आयुष्य फार हालात, कष्टात, दुःखात आणि मानहानी अकारण स्वीकारण्यात गेले. अत्याचार आणि अन्याय पदरात बांधून तिला जगावे लागले. सासरी तिला सुख मिळाले नाही. मिळाला तो वनवास, कलंक आणि परित्यक्तेचा दुःख भोग. सीतेच्या सासरची ही गोष्ट. सीतेसारख्या गोड, गुणी आणि निष्पाप मुलीची सासरी फक्त परवडच झाली. तसा भोग कुणाही बाईच्या वाट्याला कधी येऊ नये. तिच्यासारख्या सत्वशिलेबाबत मग काय म्हणावे? तिच्या वाट्याला आलेल्या अशा सासर घराबद्दल मिथिलेने काय बोलावे? कसा विचार करावा? रामाबद्दल आणि एकूणच अयोध्येबद्दल मिथिलेच्या मनात कायम एक खंत राहिली. एक सूक्ष्मसा राग, एक हळहळ राहिली. या देशाच्या मातीवर नांगरणाऱ्या पुढच्या काळातल्या साऱ्या बायकांनी सीतेचे दुःख जाणून तिचे दुर्दैव गहूगहू वाटून घेतले. रामाला त्यांनी सीतेवर केलेल्या अन्यायासाठी धारेवर धरले आणि अयोध्येला मुलगी द्यायला त्यांचा जीव धास्ताव करला. अगदी अलीकडेपर्यंत मिथिलेचे लोक अयोध्येच्या मुलांना मुली द्यायला सहजी तयार नसत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काल परवा मिथिलेतल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून सहजी समजुताई केली आणि मी प्रथम अक्षरशः थंड झाले. पण हा नकार मिथिलेच्या मनात असणं किती स्वाभाविक आहे. सीतेचे दुर्दैव आपल्या मुलीच्या वाट्याला येईल या भीतीने अयोध्येचे मुलगे नाकारणाऱ्या मिथिलेमागे रामायणातल्या रामाविषयीची, रामाच्या घराविषयीची, उभ्या देशातल्या माहेरांची प्रतिक्रिया आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का? हे माझ्या लक्षात आले आणि मी अवाक झाले. याबद्दल तारा उमाळकर म्हणतात, सीता आणि द्रौपदी या दोन्ही मला एकाच नावेतल्या प्रवासिनी वाटतात. दोघींची पुरुषप्रधान संस्कृतीमुळे वाताहत झालेली आहे आणि अभिजन परंपरेने त्यांच्या सत्वाची, स्त्रीत्वाची बूज राखली नाही. पण बहुजनांच्या लोकपरंपरेने त्यांना झुकतं माप देऊन त्यांचा गौरव तर केलाच, पण त्यांचा विद्रोह देखील अधोरेखित केला. ह्या विद्रोहाचं मी तुम्हाला उदाहरण देते. त्याच्यात त्यांनी आणखी पुढे असं म्हटलं की निरक्षर स्त्री असताना तिचं काव्य सौंदर्य, तिची विचारशक्ती, तिची ओढ, त्यांना त्याच्याबद्दल, रामाबद्दल त्यांना राग आहे. त्या विद्रोह व्यक्त करताना म्हणतात, रामो म्हणू रामो नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलासा. तसंच आणखी एक दुसरी ओवी आहे. रुक्मिणीच्या मुखाने कित्येक बायका सवत तुळशीची भांडल्या आहेत. म्हणजे प्रत्यक्षात त्यांना सवत असेल पण काल्पनिकरित्या तुळशीला त्यांनी पुढे केलं आणि त्यांनी ओव्या रचल्या. तिची उणीधुणी म्हणजे तुळशीची उणीधुणी काढून त्या बोलल्या आहेत तिला हिणवून टोचून. बोलताना जणू त्यांच्या मनाची रग थोडी कमी झाली. म्हणून त्या काय म्हणतात, तुळशी ग बाई तुला नाही नाकं डोळे, तुळशी ग बाई तुला नाही नाकं डोळे, अशा सावळ्या रूपाला कसे गोविंद फुलले. तुळशी ग बाई काय आहे तुझं शिण, पांडुरंगा संगे वर्षा वर्षाला नदी. पण काही तिसऱ्या ओव्या अशाही छान आहेत. विठ्ठल पांडुरंगा आपल्यासारखाच आहे, आपल्यातलाच आहे असं समजून त्याची थटका मस्करी केलेली आहे. आणि विठ्ठलाला त्या विचारतात, तुझी जी बायको रुक्मिणी तिला काय स्वयंपाक पाणी येतं का? त्याच्यावर विठ्ठल उत्तर देतो, पंढरपुरामध्ये रुक्मिण सुगरण, पंढरपुरामध्ये रुक्मिण सुगरण, पापड केले तिने चंद्रासारखी घडावून. म्हणजे पूर्ण चंद्राचे एवढं तिचं बोल आहे. किती चतुराईने उत्तर दिले. तसंच रुक्मिणी थोरा घरची आहे आणि विठ्ठल हा साधा सुद्धा आहे. रुक्मिणीचा पिता तिला विचारतोय, काय विठ्ठलाकडे सगळं नीट चाललंय ना, खायला प्यायला तुला मिळतंय ना, काय पैसा अडका आहे ना? त्याच्यावरती चतुराईने उत्तर देते, विठ्ठलाचं राज म्हणजे गुपित, विठ्ठलाचं राज रुक्मिण सांगते बापाला, विठ्ठलाचं राज रुक्मिण सांगते बापाला, 1.5 लाख मोती माझ्या झुब्याच्या कापाला. म्हणजे झुब्याच्या कापाला 1.5 लाख मोती आहेत, काय खाण्यामुळे त्या गोष्टी करताय. तसंच आणखी आपलं ओवी ओवी गुंफणवेटी तर काही ओव्या इतक्या सुंदर आहेत ना, खरंच छान आहे.
2 उदाहरण देते. 2 सासूरवाडीशी बोलत आहेत. त्यातील एक जात्यावर दळत आहे. ती विचारते, एवढं जड जातं तू कसं काय ओढतेस? आणि सरोजिनी बाबरनी म्हटलं त्यांच्या पुस्तकामध्ये, कारागिरी पुस्तकात, की आमच्या घरी एवढं मोठं जातं होतं की त्यांचे वडील त्याला विश्वचक्र म्हणायचे. ते ओढायचं कसं? पण त्या दोघी जणी मिळून त्या ओढायच्या. त्याच्यावर त्यांची ओवी आहे, जातं मी ओढीते जसं हरण पळतो. म्हणजे एवढं जड जातं किती, एवढं विश्वचक्र ज्याला उपमा दिले ते. कारण का? तर आईचं दूध प्याले माझ्या मनगटी खेळतं, माझ्या मनगटात ते आईचं रक्त दूध आहे म्हणून मी जातं ओढते. म्हणजे किती आहे. दुसरं ती म्हणते, दळण दळते मी, दळण दळीते मी, बाया माझ्या लोखंडाच्या, गुटी दिल्यानं वेखंडाच्या, माये बाप हरणी. म्हणून आम्ही हे एवढं जातं ओढू शकतो. धनश्री लेलेनी त्यांच्या एका याच्यामध्ये, लेखामध्ये एक छान अशी ओवी सांगितली. त्यांनी काय, लवकुशाने अश्वमेधाचा घोडा अडवल्याने कळल्यावर राम आणि लक्ष्मण ते सोडवायला येतात. तेव्हा राम आणि लवकुश यात कसं युद्ध झालं आणि ते दुरून बघायला सीतामाईच्या मनात नेमके काय विचार चालू होते याचे सुंदर वर्णन करते. त्या म्हणतात, बाणावरी बाण, बाणावरी बाण, बाण येती चणा चणा, बाणावरी बाण, बाण येती चणा चणा, कोणाची बाळे राम पुसे लक्ष्मण, बाणावरी बाण येती झाई झाई. शब्दरचना बघा, झाई झाई. लवाकुशाचे कौतुक पाहत असे सीतामाई, बाणावरी बाण, बाणावरी बाण येती झर झरा, सीतामाई म्हणे हा रामाचा वंशकरा. त्या पुढे म्हणतात, हा प्रसंग बाणाच्या आवाजाने किती बोलका झालाय आणि रामाचं कुटुंब प्रथमच समोर आलंय. सीता आहे, लवाकुश आहे, राम आहे, एकमेकांच्याही नकळत. किती नाट्य आहे या रेखाटनामध्ये. मालिनीच्या या साध्या सुध्या कोणत्याही अभिनिवेश नसलेल्या ओवीमधून ही रामकथा अधिकच लोभस होऊन आपल्या समोर येते. मालिनी म्हणजे लेकुरवाडी स्त्री, एवढ्या त्या रचलेल्या ओव्या आहेत. दुसरं, आता आपण मध्ये एक पुस्तक वाचत होतो, साने गुरुजींची जीवनगाथा. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, गोष्ट साधीशीच असते पण ती ओव्यात विणण्याची कला मात्र कसबी, असं साने गुरुजींनी म्हटलं. आणि त्यांचं त्यांनी उदाहरण दिलंय. हरणे बंदराला पूर्वी सुवर्णदुर्ग म्हणत असत. येथे दीपगृह सुद्धा आहे. येथील किल्ल्यात कोणी चंद्रसेन नामक राजा राज्य करीत होता. इंग्रजांनी किल्ल्यावर तोफा टाकल्या आणि त्याला बाहेर काढला, असे स्त्रियांच्या ओव्यात आहे. आणि त्यांनी पुढे ओवी उद्धृत केले, हरणेच्या किल्ल्यावरील तोफा मारिल्या दुहेरी, हरणेच्या किल्ल्यावरील तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढीला बाहेरी इंग्रजांनी. म्हणजे त्यांनी त्या घटनेचं कसं बांधलंय त्यांनी त्या ओवीमध्ये. ठीक आहे, आपण ओव्यामध्ये थांबूया आता. ओव्यांचा जग खूप मोठा आहे, खूप सुंदर आहे आणि लोभसवाणा आहे. आहे लावणी. त्याला ढोलकं नाही, काही तुमचं नाही, काही नाही, त्याच्याशिवायची लावणी आहे. आणि ही लावणी पुरुषांनी म्हटलेली आहे. आणि ही लावणी लिहिली आहे विश्वनाथ वामन बापट, म्हणजे आपले वसंत बापट. त्यांचं पाण्याचं नाव विश्वनाथ आहे. आपण ती जरा ऐकायला आली तर याच्यावर बघूया, कारण म्हणणं अतिशय कठीण आहे. आणि ते बापटांनी म्हटले. हा शब्द ऐका आणि मग नंतर ती आपण त्याच्यावर ऐकूया. मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसने गरीना. आणि बापटांनी म्हणताना मात्र मुंबईच्या मनकर्णिके ऐक लाडके असे मध्ये शब्द घातले. आणि त्यांनी म्हटले, तू जातीस कोठे गडे भरदिशी उन्हाचा महिना, तलखीची चिकचिक हवा त्यात मी नवा जीव घाबरतो. म्हणजे हा मुंबईचा नंतर आलेला आहे कुठून तरी, त्यामुळे तो घाबरला इथल्या तरुणीला. भाबडा सांबडा सांब राहुनी लांब तुझ्याकडे बघतो, गर्दीचा दर्दी कोणी हिकमती कोणी जवळ घुटमळतो, अस्कारा पाहून असा म्हणजे फणकारा पाहून असा जीवाचा ससा भेदरून पळतो. तू तल्लखपुरती खरी साबका परी फिरविसी नैना, तू जातीस कोठे अशी गडे भर दिशी उन्हाचा महिना. पुढे ती पोनीटेल बांधलाय तिने, म्हणून ते काय म्हणतात, उचलून उंच कुंतला, उचलून उंच कुंतला मोर कुंचला म्हणजे पोनीटेल बांधलावरती. हा अंचल चंचल गडे वायूवर उडे नेत्र भिरविती, तातेत उचलले बूट घालती कूट गोंधळे धरती. ही फैनाबाजी अशी शिकलीस कशी उडवण्यात जाईना,
तू जातीचं पोटे अशी गळे भर दिशी उन्हाचा महिना. आता इथे जे म्हणतात टाचेचं उचलले बूट खालती कूट गोंधळवरती, म्हणजे मी तुम्हाला सांगते हा 70-74चा काळ आहे आणि या स्टेनो वगैरे होत्या त्या कोणीतरी बांधायचं आणि टाक ठाक ठाक करत जायच्या आणि खाली त्यांचे पेन्सिल हिलचे बूट असायचे टक टक, म्हणून ते धरतीला कळत नाही पाय बुटाचा म्हणजे काय तळवा आहे का काय आहे, म्हणून धरती कोंदळे असं त्यांना म्हणायचंय. शेवटचं कडवं आहे, चित्राच्या छत्री मधुनी चित्र तू बनून लगबगा जाशी, मी साधा मोळा कवी तरातव नवी कळेना मजसी, जरी सांज दूर राहिली तरी उमलली कशी गुलबशी, सोन्याची बावन कशी घडवली जशी कुणी उर्वशी, भरमाध्याने उतरली चोर पावली चांदणी रैना, तू जातीस कोठे अशी भरदिशी उन्हाचा महिना. उन्हाचा महिना आपण आणि कवितेचे शब्द सांगा. एक सुरुवात. काढले फैजाबाद मुंबईची, तेव्हा या मुंबईच्या मनकर्णिकेची लावणी आता आपण ऐकूया. मुंबईच्या मनकर्णिके ऐकला डके, मी सुने तिके वचन हे गैना, वचन हे गैना, जातीत कोठे अशी कडे भरदिशी उन्हाचा महिना, उन्हाचा महिना. मुंबईच्या मनकर्णिके ऐकला डके, मी सुने तिके वचन
आवाज कोणाचा वसंत बापटांचा होता आवाज वसंत बापटांचा आवाज वसंत बापणांचा आवाज आहे आणि वर्धेची मुलगी कुठेतरी मला वाटते मणिपुरी का कुठचं तरी नृत्य करायची, तर तिला वसंत बापट मिळाले, तुम्ही त्या भाषेतलं घेता तर तुम्ही इकडल्या भाषेतलं घ्या, मराठीमधलं. तेव्हा तिने सांगितलं बापटांना की तुम्हीच आम्हाला हे लिहून द्या, आणि बापटांनी त्या ह्याच्यातला ताल पकडून त्याप्रमाणे त्यांनी रचना केलेल्या आहेत. तसंच बापटांचं शाळेमध्ये असताना संस्कृत त्यांचं खूप चांगलं होतं. एरवी आपण संस्कृतचं मराठी करतो, पण मराठीचं संस्कृत करताना कठीण जातं. पण बापटांनी तिथे तंतोतंत ते जसं त्या कवी ओळी होत्या कवितेच्या, तसंच त्याचं भाषांतर संस्कृतमध्ये केलं. निर्गुण कोण कोण वाचतं महाराष्ट्रातून डायरेक्ट येणार आध्यात्मिक सदर आहे, तर त्यातला हा एक छोटासा लेख आहे. उल्हास पवार लेखक आहेत, पण म्हणजे याच्यात अनेक लेखक आहेत, तर अतिशय उत्तम वाचतात. बाकी संपादकीय जसं वाचता तुम्ही तसं हे पण सगुण निर्गुण सदर वाचलं पाहिजे. सगुण निर्गुण हा लेखक आहेत उल्हास पवार. या हृदयीचे त्या हृदयी उत्कट भावाला शुद्ध स्वरांची जोड मिळाली की एक विलक्षण अनुभूती येते, आणि संतांच्या रचनेतील अलौकिक भाव दिग्गज गायकांच्या गळ्यातून आला की साक्षात समाधीची अनुभूती येते. काही वर्षापूर्वीची गोष्ट, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्षा मंगळावर पंडित जसराज यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. जसजशी जसराजजी अत्यंत तल्लीन होऊन गात होते, शब्द स्वर्णे भावांशी एकरूप होऊन त्यांनी अक्षरशः स्वर ब्रह्मच उभे केले. कृष्ण विठ्ठलाच्या त्यांच्या भक्तिगीताने सारेजण मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या स्वरातील विठ्ठल भक्तीची आगळीच. अखेर गोविंद विठ्ठलाच्या नामाच्या गजराने पंडितजींनी भैरवी गाऊन मैफलीची सांगता केली. ते गाण्याशी एवढे एकरूप झाले की कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी बराच वेळ डोळे उघडलेच नाही. जणू पंढरीच्या विठ्ठलाशी त्यांचा संवाद सुरू होता, आणि उपस्थितांनाही त्यांनी हीच अनुभूती दिली. श्रोते काही काळ स्तब्ध राहिले, आणि नंतर टाळ्यांचा प्रचंड कळकळाट झाला. विलासराव देशमुख यांनी अचानक मला आभार मानण्याची सूचना केली. आपण मग अचानक असं आभार मानायला कोण सांगतो? आभार मानताना मी त्यापूर्वी 10 वर्षापूर्वीची आठवण सांगितली. प्रवेशद्वारापाशी एक 10-12 वर्षाची चुणचुणीत मुलगी, पुण्यात पंडितजींचा गाण्याचा कार्यक्रम होता. प्रवेशद्वारापाशी एक 10 वर्षाची चुणचुणीत मुलगी पोलिसांना आत सोडण्यासाठी बिनवत होती. अनुवाणी हाती निमंत्रण पत्रिका नाही म्हणून तिला तेथेच अडवले होते. मी थांबून चौकशी करता मी नांदेडहून आले आणि मला पंडितजींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत अशी मला तिने विनंती केली. मी ओळखीने तिला पंडितजींकडे घेऊन गेलो. पंडितजीने विचारले, तू गातेस का? तिने गाणे शिकत असल्याचे सांगितलं. गाऊन दाखव असे सांगतात त्यांच्या हातातील पेटीकडे पाहत तिने निरागसतेने लावा स्वर असे साक्षात पंडित जसराजांना सांगितले, आणि त्यांनी तिचे ऐकले. साधारण मिनिट 1.5 मिनिटाचे गाणे ऐकून त्यांनी मला आजपासून ही माझ्याकडेच राहील, मी हिला मुंबईला घेऊन जाणार असे पंडितजीने म्हटले. मी त्या मुलीचे पुढे काय झाले मला कळले नाही. 10 वर्षांनी मी ही आठवण सांगतात मागे पंडितजी होतेच. पंडितजींनी मागे तांत्रो घेतलेल्या मुलीकडे अंगुली निर्देश करून म्हटले, तीच ही असे सांगितले. तोवर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. एक महान कलाकाराने निरागस मुलीचा सच्चा स्वर ओळखला होता. देवत्व म्हणजे तरी वेगळे काय असते. धन्यवाद. सगुण निर्गुण जे मठामध्ये लेख आहे त्याच्यामधला लेख आहे. उल्हास पवार हे सुद्धा मला वाटते आमदार होते राज्यसभेत, MLC. त्यांनी तो लेख लिहिलेला आहे.
पण हे जे या हृदयीचे त्या हृदयी म्हणजे नेमकं काय हे ज्ञानदेवाने फार सुंदर समजावून सांगितलंय. त्याचं विवरण करताना असं म्हटलंय, मी आधी विवरण सांगते आणि नंतर ज्ञानदेवांचा तो आज आहे श्लोक ओवी आहे ती सांगते. कृष्ण अर्जुनाच्या हृदय संवादाविषयी ज्ञानदेवानी म्हटले आहे की श्रीकृष्णाचे विचार अर्जुनाच्या हृदयात कसे उमटतात तर एका भिंतीवरचं रंगचित्र समोरच्या गुळगुळीत भिंतीवर प्रतिबिंबित होताना तसे तेवढे रंगरेषाचे सगळे तपशील जसेच्या तसे, त्यात एवढाही फरक नाही असे. हृदय संवादाची अशी उत्कट पातळी समजावून देताना ज्ञानदेवांना उपमा किती अचूक मिळाली. तैसे, आता हा ओवी आहे, तैसे अर्जुनाचे हृदय झाले जे श्रीकृष्ण रूपाची संचले, येरे भित्तीवरील चित्र उमटले तैसे ते दुसरे. अध्याय 18 ओवी क्रमांक 1525 किंवा 1526. पण आमच्याकडे जी ज्ञान आपली जी प्रत घेते ना, हे मी किती शोधला, 18वा अध्याय परत शोधला, मला कुठेही मिळाला नाही. फक्त 1420 क्रमांकाची ओवी आहे ती जरा तिथे हा शब्द आहेत यावर द्यायचे त्यामध्ये शब्द आहेत. पण मला मी शेवटी जेमिनी म्हणून आता जे ॲप आपल्याला परवा सांगितलं त्याच्यावर गेले आणि त्यांना विचारलं, परत टाकलं. तेव्हा तुमचं ते म्हणणं बरोबर आहे 1420. त्यांनी मला सांगितलं पण दुसरी साखरे प्रत किंवा कुठची तरी प्रत सांगितली आणि त्याच्यामध्ये ही ओवी आहे असं त्यांनी मला उत्तर दिलं. ते मी लिहून आणले. गीत बघूया का, फार सुंदर आहे, त्याची कविता असले आहे. त्याच्यावर कविता केली ती कोणी सुनंदा सुरंगळीकर. ते मी मालिकेचं गीत मला जसं येईल तसं म्हणते. तुझे आभाळाचे रूप तुझा माझा दे, तुझे आभाळाचे रूप माझा देह माती माय, कधी करपले दूध कधी दाटले विसाय, उभे भांडण जन्माशी तरी गाथा सांभाळीला, तुझ्या थोरवीचा हे माझ्या माथ्यावर टिळा, जगण्याच्या समयित तुझ्या भंगाच्या वाती, वादळात चालताना तू माझा रे सांगाती. अशी ते आपण माझा आहे तू माझा रे सांगा ती मालिका होती. त्याचं हे शीर्षक गीत आहे. देवकी पंडितने लिहिले आणि देवकी पंडितने त्याचं संगीत दिले आणि ते म्हटलंय ह्याच्यावर एक कविता लिहिण्याची कमाल आहे. आणि ती म्हणते ना, वादळात चालताना तू माझा रे सांगाती. ती काय म्हणते ती आपण बघूया. आवली काय म्हणते तुकारामांची. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा, इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा. त्या पुढची सांगते जरा थोडी वेगळी कथा. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यात त्यानं 2 कागद जरा कमी दिसले. काय झालं असावं बरं. त्याने बायकोला विचारलं, कुठे गेले असावे. ती म्हणाली, वय म्या कनवटीला लावले. तुकारामानं कळे ना, हसावं की रडावं. या निरक्षर बाईला कागदांचं काय असावं. तशी ती म्हणाली, रोज मले पाणी आणाया हिडीवर जायला लागतं. तिथे बसून पडली म्हणजे बाप्पा मला भेव वाटतं. चुकून पडलीच ते कागद धरून ठेवी, चुकून पडलीच ते कागद धरून ठेवी. अभंगावाणी तरुण जाईल अशी कशी पुढे. तिचा विश्वास किती सार्थ आहे. म्हणजे ह्या कवयित्रीची पण कमाल आहे. तीच घटना घेऊन त्याच्यावर लिहिणं. एक समस्या वृत्ती म्हणून एक म्हणजे एक ओळ द्यायची किंवा एखादा शब्द द्यायचा आणि त्याच्यावरून ती एकच ओळ दिली होती. कवन असे समस्यापूर्ती एकच ओळ दिली होती. कवन असे विसरेल कुणी का. त्याच्यावर सुधीर मोघेंनी एक 7-8 ओळीचं त्या समस्येचं निराकरण केलं आणि त्याला बक्षीस मिळालं. तेव्हा घरात कळलं की हा मुलगा कविता करतो. मूर्तिमंत कारुण्य जन्मले उदय अहेतुक क्रमच वधातुन,
मेघदूत जगी चिरंजीव हो प्रणय जीवांच्या विरवतेतून वंचतेतल्या वेदनेतुनी तेजस्वी शाकुंतल घडले घृत कथेस्तव गुणाढ्य कवीने निज रक्ताचे सिंचन केले जगी निरंतर महाकवीच्या दुःखाश्रूचे मोती बनले ऐरणीवरती आपत्तीच्या काव्य नित्य उजळून चमकले व्यथा बोलते काव्य चिरंतन सत्यपुनी हे नाकारिल का मरणी अमरता चेतवणारे कवन असे विसरेल पुनिका. आणि असा एखादा साधा शब्द देतात एक वाचलेले संस्कृतमध्ये त्यांना प्रहेलिका म्हणतात कोळी असतात ते टन 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 करा आता समस्या होती. मग काय झालं की दासी काहीतरी घेऊन जात होती जिन्यावरून वर तिच्या हातातनं ते भांड सटकलं किंवा तांब्या सटकला आणि तो सोपान मार्गेण करो ती शब्द टन 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 टन. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता शेवटचा आपण एक फार चांगला लेख आहे तो वाचूया. आहे थोडक्यात अरुणा ढेरेचा आहे अंधारातले दिवे म्हणून तिचं पुस्तक होतं त्याच्यामध्ये तिने बरेच असे लेख लिहिलेले आहेत. त्यातला हा लेख आहे आणि आपण मग नंतर थांबूया. एक अनुभव आहे मोठेपणाचा अनुभव त्याचं टायटल आहे. 1905 सालची गोष्ट. 12 वर्षाचा एक लहानसा मुलगा दत्तात्रय त्याचं नाव पुण्यातल्या प्रसिद्ध गणपती उत्सवात पाहायला ते मित्रांबरोबर पुण्याला आला होता. गर्दी अफाट होती. गोरासाहेब म्हणाला इतके गणपती इथे जमले आहेत मिरवणूक ताबडतोब चालू करा. लोक म्हणाले टिळक येऊ द्या मगच निघू. बरोबरच्या मित्राला दत्तूने विचारलं हा टिळक कोण. छोट्या दत्तूला प्रश्न पडला. मित्राने त्याला टिळकांची मोठेपणा समजून सांगितला व टिळकांचं घरही दाखवलं. पुण्याचा मित्र बाहेरच थांबला पण दत्तू मात्र सरळ आतमध्ये शिरला. टिळक समोरच वाचत बसले होते. कोण पाहिजे त्याने विचारलं. टिळक. दत्तूने उत्तर दिलं. टिळकांनी हसून त्याला जवळ बोलवलं. त्यांनी आदल्या दिवसाची घडलेली इंग्रज साहेबांची वागणूक त्यांना सांगितली. तेव्हा टिळकांनी त्याला सोप्या भाषेत राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय ते सगळं समजावून सांगितलं. चरित्र व देशनिष्ठा याचे उपदेश दिले आणि त्याला लाडू खाऊ घातला आणि मगच त्याचा निरोप घेतला. टिळकांच्या या मोठेपणाच्या या भेटीची आठवण दत्तू कधीच विसरला नाही. मोठेपणी DBK म्हणजे दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ही जी कथा आहे त्यांची म्हणून ओळखले जाणारे मोठे कामगार नेते झाल्यानंतर एकदा रेल्वे कामगारांच्या संपाचं नेतृत्व करत असताना व्हाईसरायने संपाचं नेतृत्व करत असताना त्याला व्हाईसरायने नेमलेल्या सरकारी समितीवर काम करण्याचे लोकनायक आणे यांनी त्यांना दिल्लीला बोलवून सांगितले. मोठ्या पदाचं आश्वासन देऊन संप विरोधी भूमिका घ्यायला सांगितली. तेव्हा हे जे DBK आहेत म्हणजे दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी यांनी जे उत्तर दिलंय ते महत्वाचं आहे. लोकमान्यांच्या पायाशी देशभक्तीचं ओढत घेतलं ते कामगारांशी द्रोह करण्यासाठी नाही. मी त्यांचा शब्द विसरणार नाही आणि माझं ओळख मी मोडणार नाही. आता आजच्या राजकीय सामाजिक नेत्यांना ही सत्वाची भाषा कधी कळेल हे माहीत नाही. त्यासाठी त्यांनी आठवण DBKने जी सांगितली आहे ती आहे. हे अरुणा ढेरेचं पुस्तक आहे अंधारातले दिवे आणि यातली ही जी सत्र आहे ते दैनिक सकाळमध्ये वर्षानुवर्ष लिहिली गेलेली आहे आणि त्याचं ते संकलित करून त्यांनी कसे केलेले हे पुस्तक सुद्धा वाचण्यासारखं आहे. म्हणजे मी ही एकच कथा सांगितली पण अशा बऱ्याच कथा त्याच्यामध्ये संग्रही त्यांनी ठेवले आणि ते दैनिक सकाळमध्ये रोज येत होतं ते त्यांनी एकत्रित पुस्तक शाळेमध्ये या वर्षी खोडकरांचा एक लेख वाचला होता. ते सुप्रिया वझेला वाचायला दिला होता आणि त्याच्यामध्ये सलील कुलकर्णीने असं म्हटलं होतं निळा रंग तर कृष्णानंतर जर कुणाला सर्वाधिक मिळाला तर बोरकरांना. आणि तेव्हा त्यांनी 4 ओळी वाचल्या होत्या. मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा इंद्रनिळा तैला एक गोड राजबिंडा निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा. आणि पुढे ते म्हणतात चलिपुरण खल्लास. मग ही कविता म्हटलं मिळवलीच पाहिजे. आणि आता आपल्या कार्यक्रमाचं नाव साहित्य रंग आहे, तेव्हा हे रंग इथे घेतलाच पाहिजे. आणि त्यांनी म्हटलं ते खरं, सगळ्यात निळा रंग जर सगळ्या काव्यामध्ये जर असेल ना तर निळा रंग जास्त आहे. ज्ञानदेवानी ज्या गवळणी लिहिल्यात अभंगले त्याच्यामध्ये पण निळा रंग भरपूर आहे, निळी आहे सारणी वगैरे. आता मी ती बोरकरांची पूर्ण कविता आहे ना तीच देते. म्हणजे किती ठिकाणचा त्यांनी निळा रंग बघितला आणि हे काही रंग आपल्याला दिसतात. एका हिवटीचा निळा, हिवटी म्हणजे हिव पडतं, दव पडतं तेव्हाचा आहे, धुकं पडतं तेव्हाचा. एका हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगराचा एक जरा त्याच्याहून निळा, मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळा तला एक गोड राजपिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा. असे नाना गुणी निळे, किती सांगू त्याचे लळे, ज्याच्यामुळे नित्य नवे गळे तुझे माझे डोळे. जेथे उगवे मावळे त्याचा लावण्य सोळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा. कालिंद नदीच्या काठी इंदीवर निळा म्हणजे नील कमळाचा रंग, त्याला इंदीवर निळा म्हटलंय. हो आपणही निळ्या, करू त्याची अंगसंग, निळ्या झाला त्याच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. आणखी एक निळ्या रंगातली कविता छान आहे. बोरकर इतक्या सहजतेने आयुष्यातला निळा रंग आपल्यासमोर आणतात. आपण त्या निळ्या रंगाच्या प्रेमात पडतो आणि त्या निळ्या शब्दांच्या आतून आपण बाहेर पडता ग्रेसचे शब्द आपल्याला भूल घालतात. ग्रेसची एक निळाई नावाची कविताच आहे. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझी विजे पापड, निळाशार मंदार पाऊल वाटा, धोक्याची निळी भूल लागे कुणी, तुला प्रार्थनेचे किती अर्ध देऊ, निळ्या हस्त कालीन नारायणा, निळे गार वारे जळाची शिराणी, निळ्या चंद्र ओवीत ओवीत संध्या दिले, निळे दुःख चोचीत घेऊन आली, निळ्या पाखरांची निळी पावले, निळे सूर आणि निळी गीत शाळा, निळाईत आली सखीची सखी, निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी, किती खोल आणि किती ओल बक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे, प्राणातले आणि प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे. आता सागराची निळी तोरणे म्हणजे सागराच्या ज्या लाटा येतात त्या इथून येतात, कुठे संपतात कुठे सुरू कळत नाही, त्याची ती तोरणं किती कल्पना, भव्य कल्पना आहे. असे आपल्या साहित्यात बरेच रंग आहेत. एकदा मी प्रश्न केला किती रंग आहेत, सगळ्यांमध्ये हिरवा रंग जास्त आहे, निळा रंग जास्त आहे. आपल्याकडे रंगाची गाणी भरपूर आहेत. गडकऱ्यांची तर कविता आहे गुलाबी कोडे. आपण हा रंग साहित्य रंग आता इथे आपण थांबूया गुलाबी शब्दावर आणि परत केव्हा तरी याचा कार्यक्रम घेऊन येऊया. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे असं असेल तर घेऊन या साहित्य, आपण त्याच्यामध्ये रंगून जाऊया.